आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहो ललित कलादर्श निर्मित रंगमंच आवृत्तीचं नभोनाट्य रूपांतर. संगीत जय जय गौरी शंकर. लेखक विद्याधर गोखले, संगीत वसंत देसाई आणि या नभोनाट्याच्या सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया संगीत जय जय गौरी शंकर. जय जय गौरी शंकर, जय जय गौरी शंकर. सप्त सूर झंकारित बोले, सप्त सूर झंकारित बोले, गिरिजेची वेणा, गिरिजेची वेणा. जय परमेश्वर गौरी शंकर, जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा. सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा. भक्तिरसाची निर्मळ गंगा, भक्तिरसाची निर्मळ गंगा, वदे खळखळा धवल तरंगा, वदे खळखळा धवल तरंगा. जय गंगाधर गिरिजा रंगा, जय गंगाधर गिरिजा रंगा. जय मंगल सदना, जय मंगल सदना. सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वेणा, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा. नारायण नारायण. शृंगी, ए शृंगी महाराज, ए शृंगी महाराज. ते पहा, ते नारद मुनी इकडेच कैलासावर येत आहेत. होय महाराज. त्यांना इथं रमारंगाचं भजन म्हणून द्यायचं नाही. कोणी मी? हो हो तू. नाही नाही, हे काम मला जमायचं नाही. अरे तुलाच हे काम केलं पाहिजे. हो पण कारण इतकी लहान काम नेत्यांनी करायची नसतात. तेव्हा मी जातो. होय. नारायण नारायण. लक्षात ठेव, माझी भजनबंदी नीट कार्यवाहीत आण. होय महाराज. काय? हो हो होय महाराज. रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय. पदार विलदी सदा रमाभा, पदार विलदी सदा रमाभा. माझा मानस भृंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय. रमा रमण आ, रमा रमण आ, रमा रमण श्रीरंग जय जय, 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 श्रीरंग जय जय, श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय. तो करुणाकर, तो कमलाकर, तो करुणाकर, तो कमलाकर. जलधर श्यामल अंग, जलधर श्यामल अंग. तो करुणाकर, तो कमलाकर, तो करुणाकर, तो कमलाकर, तो करुणाकर, तो कमलाकर, तो
करुणाकर तो कमलाकर, तो करुणाकर तो कमलाकर, तो करुणाकर तो कमलाकर, तो करुणाकर तो कमलाकर, तो करुणा तो करुणाकर, तो कमलाकर, जलधर श्यामल अंग, जलधर श्यामल अंग, भक्त चातका मुदित करीतसे, भक्त चातका मुदित करीतसे, दुरित दैन्य भयभंग, दुरित दैन्य भयभंग, दुरित दैन्य भयभंग, जय जय रमारमण श्रीरंग, जय जय रमारमण श्रीरंग, जय जय रमारमण श्रीरंग, जय जय रमारमण श्रीरंग, जय जय श्रीरंग 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 रमारमण श्रीरंग, जय जय रमारमण श्रीरंग, जय जय रमारमण श्रीरंग. मुनिवर्य, हा शृंगी आपल्याला वंदन करतोय. कल्याणमस्तु. काय रे शृंगी, सर्व काही क्षेम आहे ना? मुनिवर्य, अहो क्षेम नसायला काय झालं? जिथं साक्षात गौरी शंकरांचं वास्तव्य नाही तिथं. ते ठीक आहे, पण इथून जाताना त्या नंदिकेश्वराचं मुखकमल रागानं जरा लाल झालेलं मला दुरून दिसलं, म्हणून आपलं तुला विचारलं. हा ते होय. अहो त्याच्या रागाचं कारण आत्ताच आपण म्हटलेलं भजन. काय भजन? हा, नारायणाच्या भजनाला राग येतो? राग येतो? अहो त्याच्या तळपायाचा राग थेट शिंगात जातो. नारायण हा नारायण. मुनिवर्य, नारायण नारायण असं म्हणू नका. आमचे लाडके नेते नंदीजी यांना नारायणाचा नामघोषही खपत नाही. या कैलासावर फक्त श्री शंकरांचंच भजन पूजन आणि कीर्तन झालं पाहिजे असा कारभार या नात्यानं त्याचा दंडक आहे, आणि तो आपल्याला ऐकवण्याकरता मला इथं उभं केलंय. हो. अरे पण पार्वती परमेश्वराने वैकुंठावेळी युनुष्ट होण्याचं काय कारण? अहो कसलं काय कारण आलंय मुनिवर्य? सूर्यापेक्षा वाळूच अधिक तापते. महादेव आणि महादेवी यांचा तुमच्या वैकुंठावर एकपट रोष, तर ह्या नंदीचा शतपट कंठशोष. पण पार्वती परमेश्वराने तरी वैकुंठावर युनुष्ट होण्याचं काय कारण? अहो काय ते गेल्या चैत्रातला हळदी कुंकू म्हणे. हा ते हळदी कुंकू होय. हां. पण त्या हळदी कुंकाच्या समारंभात पार्वती देवीने पहिल्यापासून आगळीक केली. आपलंच प्रेम कायचा आदर्श या गर्भाच्या आहारी जाऊन त्यांनी लक्ष्मी इंद्राणी देवताला डिवचलं. त्या म्हणाल्या, अहिल्याच्या ठाई रतले श्री जिष्णू. जिष्णू? अरे जिष्णू म्हणजे इंद्र. हा. हा. अहिल्याच्या ठाई रचलेले श्री जिष्णू, वृंदेसाठी विष्णू व्याकुळ रे. परी निष्ठावंत भवानी शंकर, त्यांची नये सर कुणालाही. अरे अरे, देवींचे हे उद्गार खरोखरच खेदजनक आहेत. निदान संकट काळी धावून आलेल्या श्री विष्णूंविषयी तरी त्याने असे उद्गार काढायला नको ते. हो ना. कारण ज्यावेळी भोळ्या शंकराने भस्मासुराला आणि रावणाला देवीचं दान दिलं, त्यावेळी देवीने सुद्धा श्री विष्णूंचाच धावा केला. त्या म्हणाल्या, नारायण रमा रमणा रे, नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण नारायण
श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा धावता श्रीहरी झडकरी धावता श्रीहरी झडकरी धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा धावता श्रीहरी झडकरी धावता श्रीहरी झडकरी धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे धावता श्रीहरी झडकरी धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करिते परमानंद करिते परमानंद दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगताच्या आनंदा नारायणा रमा रमणा नारायणा 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 बंद करते भजन. महामूर्खा, मी तुला इथं नारदाचं भजन बंद करायला सांगितलं तर तूच माझी भजन बंदी मोडून श्री विष्णूंचं भजन बडबडतोस. अरे पण नंदिकेश्वर, अरे नाही आणि पण नाही. मी तुमचं कोणतंही समर्थन ऐकून घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला इतर रमारंगाचं भजन म्हणून द्यायचं नाही. हा नंदिकेश्वरा. हा नाही आणि हो नाही. कारण मी कडक अनुशासनाचा पाईक आहे, शिवगणांचा नाईक आहे. म्हणून तुमचे वेडे वाकडे नियम मुनिवर्य नारदांना ऐकवण्याचा उद्धटपणा. मुनिवर्य, वंदन करते. आयुष्यवती भव. नंदिकेश्वराला क्षमा असावी. क्षमा? नंदिकेश्वराला क्षमा? शिव 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 शिव. अधिकारी असावा तर असाच. स्वामी होऊन स्वामीनिष्ठ. नर असो, नार असो की नारद असो, सर्वांना अगदी एकच नियम. जा विजया, स्वामींना सांग की नंदिकेश्वराचं शुभमंगल फार लवकर उरकून टाका. कारण अशा बलवान शिवभक्ताची मंगल परंपरा जर जगात सुरू झाली नाही तर सर्वत्र गंधर्वांचा सावळा गोंधळ सुरू होईल. येतो बरं येतो. थांबा मुनिवर्यांनी, स्वामींनी आपल्यालाच बोलावलंय. नको नको नको. एक तर सदाशिवाचं स्तोत्र पाठ केला विना शिवमंदिरात प्रवेश करणं बरं नाही. कारण तिथं श्री विष्णूचा जय जयकार माझ्या जिभेवर आला तर, यांचं अनुशासन मोडलं तर. काही चिंता नाही, कारण स्वामी आपलं हरिभजन श्रवण करण्यासाठीच उतावीळ झालेत. हरिभजन? नारायण शिवशंकर शिवशंकर शिवशंकर. नंदिकेश्वरा, स्वामी माझं हरिभजन श्रवण करण्यासाठी उतावीळ झालेत असं मी आता सांगितलं ते तू ऐकलंसच. मग मी जाऊ ना? तुझी अनुज्ञा आहे ना? होय. वरून आलेला आदेश प्रमाण मानलाच पाहिजे. आम्हाला मान्य नसला तरीही, कारण श्रेष्ठींचा आदेश तो श्रेष्ठींचा आदेश. आणि त्याला मान टोलावणं हेच नंदीचं काम. अर्थात, कारण मी कडक अनुशासनाचा पाईक आहे, शिवगणांचा नाईक आहे. धन्य धन्य ही अनुशासन प्रियता. म्हणून नंदिकेश्वरा, मी तुला आशीर्वाद देतो की पुढं कलियुगात मानव
घोड्याऐवजी तुझ्याच वंशजावर गाडं खेचण्याची आणि नांगर ओढण्याची बहुमोल कामगिरी सोपवतील. नारायण नारायण शिवशंकर शिवशंकर निराकार ओंकार निराकार ओंकार निराकार ओंकार साकार झाला साकार झाला दये विश्व संसार दये विश्व संसार हा रंग विला हा रंग विला निराकार ओंकार निराकार ओंकार निराकार दिले रम्य चांचल्य दिले रम्य चांचल्य सौदामिनीला सौदामिनीला दिले रम्य मांगल्य दिले रम्य मांगल्य मंदाकिनीला मंदाकिनीला दिली चारुता प्रीत दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला निराकार ओंकार निराकार 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 ओंकार
उत्तम उत्तम. विजया, येऊ दे त्यांना. त्यांचा हरिभजन श्रवण करण्यासाठीच आमचे कान उतावीळ झाले आहेत. ठीक आहे. हरिहरात भेद न मानणारे हे त्रिकालज्ञ नारद मुनी मुद्दाम वैकुंठेश्वराचं भजन म्हणत कैलासावर आले तर बरं झालं. अगदी माझ्या मनासारखंच झालं. मदमत्सरानं ग्रस्त झालेल्या प्रियजनांच्या अंतःकरणांना निज स्वरूपाचा बोध करायला या कलहनाट्यपटू नारदाचं आगमन या नाना नाटक सूत्रधाराला उपकारकच वाटत आहे. अहो, यांनी कलहनाट्याची कळ फिरवल्याशिवाय सुखी दाम्पत्य जीवनाची आणि अद्वैत वेदांताची कळ जगाला गवसणार तरी कशी? नारायण नारायण. इतो इतो भक्तराजेश्वर. नारद मुने, असं आसनस्थ व्हावं आणि आपलं अमृतमधुर हरिभजन म्हणावं. ठीक आहे, ऐका तर. रमा रमण श्री रंग जय जय. रमा रमण श्री रंग जय जय. रमा रमण श्री रंग जय जय. पदार विंदी सदार बाबा. पदार विंदी सदार बाबा. माझा मानस भृंग जय जय. रमा रमण श्रीरंग जय जय. रमा रमण रमा रमण रमा रमण श्रीरंग. अरे वा, देवी अगदी वेळेवरतीच आल्या. देवीला वंदन असो. वा वा वा. रमादेवी आणि रमारंग यांचं भजन ऐकायला उमादेवी आणि उमारंग यांच्यासारखे श्रोते. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आता विषयांतर पुरे. हरिभजन म्हण पाहू लवकर. हो हो, ते विसरलोच होतो. सारखं विसर. ऐका. त्रिभुवन सुंदर रूप ते कुदीप. त्रिभुवन सुंदर रूप ते कुदीप. रजित खोज अदंग. हा हा, रजित खोज अदंग. हा हा, रजित खोज अदंग. हा हा, रजित खोज अदंग. संत जनांच्या कीर्तन रंगी. संत जनांच्या कीर्तन रंगी. रंगनाथ कोदंग. रंगनाथ कोदंग. संत जनांच्या कीर्तन रंगी. संत जनांच्या संत जनांच्या कीर्तन रंगी. 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 रंगनाथ कोदंग. हा, रंगनाथ कोदंग. हा, रंगनाथ को. रंगनाथ को. रंगनाथ कोदंग. रमा रमण श्री रंग जय जय. रमा रमण श्री रंग जय जय. रमा रमण श्री रंग. जरी वनमाला गळ्यात पडली. जरी वनमाला गळ्यात पडली. ऐकता ना? ऐकता ना? जरी वनमाला गळ्यात पडली. जरी वनमाला गळ्यात पडली. जरी वनमाला. जरी वनमाला. जरी वनमाला गळ्यात पडली. चरण सेविका गंगा झाली. चरण सेविका गंगा झाली. चरण सेविका गंगा झाली. चरण सेविका गंगा झाली. गंगा झाली. गंगा झाली. नारायण. चरण सेविका गंगा झाली. तरी न रमेचा महिमा ढळला. तरी न रमेचा महिमा ढळला. हरीचे प्रेम अभंग.
हरीचे प्रेम अभंग, हरीचे प्रेम, हरीचे प्रेम, हरीचे प्रेम अभंग. रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग. का देवी तुम्ही हसलात शा? म्हणजे आमच्या भजनातलं काहीतरी चुकलं वाटतं. तुझा तूच विचार कर, म्हणजे आपोआप कळेल. जरी वनमाला गळ्यात पडली, चरणसेविका गंगा झाली, तरी न रमेचा महिमा ढळला, हरीचे प्रेम अभंग. नाही बा, मला यात काही चूक दिसत नाही. हो, मलाही यात काही चूक दिसली नाही. हा. अगं सूर ताल लय सर्व काही ठीकच होतं ना. तुम्हाला सारं ठीकच वाटणार. भोळ्या सांबाना आम्हा बायकांची बारीक दृष्टी कशी असेल? बरं मान्य. मग तुमच्या सूक्ष्म दृष्टीला काय दिसलं ते तरी सांगा. अरे सूक्ष्म दृष्टीलाच काय, पण अगदी ढोबळ दृष्टीला देखील तुझ्या भजनातलं असत्य सहज दिसेल. तू खुशाल लक्ष्मीनारायणांच्या प्रेमाचे गोडवे गा, पण खरी स्थिती अशी आहे. कशी? हरी अंकाला सोडून कमला बसली कमलावरी. ऐकतोयस ना? ऐकतोस ना बाबा? हो ऐकतोय, ते चांगलं ऐकतोय. हरी अंकाला सोडून कमला बसली कमलावरी, अशी ती नटचंचल सुंदरी. विटून तिला घे मिटून डोळे, विटून तिला घे मिटून डोळे, 4 मास श्रीहरी निद्रा शेष मंचकावरी. कळलं? असा गाजतोय लक्ष्मीनारायणाच्या निंदेचा डंका. जगाच्या निंदाला लोक जिभेला पुढे हाडच नाही. देवा, आता या निंदकाला काय बरं म्हणायचं? काही म्हणू नकोस, कारण तू ही वंदनीय जनांची निंदा करतोसच की. कोण, मी? आत्ताच नाही का रमा रंगाच्या स्तुतीचं निमित्त करून या उमा रंगाची प्रच्छन्न निंदा केलीस ती? काय? आपली प्रच्छन्न निंदा? अगं आपली निंदा करण्याचं निंद्य कर्म हा नारद कसा करेल? हा बरोबर, हा, तेच तेच म्हणतो, म्हणतो, नारद तेच कसं म्हणतो. करणार? हा, आता माझी सरळ बोली देवीला जर निंदा वाटली असेल तर मग निंदा नाही तर काय. गंगेनं पाय धुतले आणि वनमाला गळ्यात पडली, तरी विष्णू भाऊजींचं रमादेवींवरचं प्रेम अभंग राहिलं. पण आमचे हे भोळे सांब गंगेला डोक्यावर घेऊन नाचतायत, माझी उपेक्षा करतायत. असंच ना सूचित केलंस तू? देवी देवी असं मी सूचित कसं बरं करीन? बरोबर आहे, बरोबर आहे. असं हा सूचित कसा करेल? हा तेच तेच म्हणतो मी. असं मी सूचित कसं करीन? हा, आता सारं जग असं म्हणताय, त्याला मी काय बरं करणार? खरं आहे नारदा. सारं त्रिभुवन जर असंच म्हणत असेल तर त्याला तू आपडा काय करणार? खरंय खरंय, या जगाला खोटी निंदा करता येते, पण प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्व त्याला मुळी कळतच नाही. प्रेमाच्या बाबतीत खरं तत्व असं आहे. का थांबलास का? सांग सांग, नको, खरं नको. तत्व काय आहे? सांगू? राग येणार नाही ना? नाही, नाही, नाही. म्हणजे खरं तत्व असं आहे की या जगात प्रत्येकाचं आपापल्या स्वतःवरतीच प्रेम असतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रेम भवती, हे प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्व आहे. हे तुझ्या वैकुंठातलं स्वार्थी तत्वज्ञान असेल, पण आमच्या बाबतीत असं मुळीच नाही. आमचं परस्परांवर इतकं प्रेम आहे. हो ना. असू द्या, पण आत्मनस्तु कामाय सर्वं प्रेम भवती हा माझा सिद्धांत मात्र अटळ आहे. अरे अटळ असणारच, कारण कलह सुलभ सिद्धांतांनी तुला आमच्यात बुद्धिभेद करून कलह लावायचा असेल. पण लक्षात ठेव, तुझा कलह लावण्याचा हा डाव. हा देवा, तसा डाव मी टाकलेला नाही आहे, आणि तसा डाव मी इथं तरी टाकणं शक्य नाही, कारण कलह पेटवण्याची सारी अस्त्र इथं अगदी निष्फळ ठरतील हे मला मुळे मान्यच आहे. मुळात कुठे अग्नी धुमसत असला तर तो वाऱ्याने पेट घेणार की नाही. पण या कैलासावर तुमच्या प्रेमाचा अखंड हिमवर्षा होत असताना कुणी समजा कलहाची ठिणगी टाकली तर ती विझणार आणि त्याची पुढची फजिती होणार. हां, आता तुमच्यामध्ये अगदी किरकोळ, अगदी नाममात्र, अगदी क्षणिक असे खटके उडाले, भांडण झालं तर ते तुमच्या या संसाराच्या सारीपटाच्या खेळात नव्हे. तुम्ही नेहमी खेळताना त्या सारीपटाच्या खेळात, कलह सुलभ अशा सोंगट्यांच्या खेळात. छे छे, सोंगट्यांच्या खेळात देखील आमचं मुळीच भांडण होत नाही. नाही छे छे, मुळीच नाही. सोंगट्यांचा मनोरंजक खेळ खेळताना देखील तुझ्या त्या वैकुंठातले भांडकुदळ लोकच भांडाभांडी करत असतील. पण देवी, कोणताही खेळ मनोरंजक व्हायचा असेल तर त्यात थोडी बहुत स्पर्धा, थोडं बहुत भांडण अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तर भगवान श्री विष्णू आणि भगवती लक्ष्मी यांच्या कलहमधून खेळावून गौरी शंकरांचा कलहशून्य आणि मिळमिळीत खेळ मोठा मनोरंजक होत असेल असं मी तरी मानणार नाही. व हे पहा नारदा, वैकुंठातल्या सारीपटाची महती मला सांगू नकोस. अरे सारीपट खेळावा तर तो गौरी शंकरानेच.
इतरांनी नुसत्या कवड्या टाकाव्या. नाहीतर फासे फेकावे. नाही असेल तसंच असेल. पण तसं जरी असलं तरी रंगीत सोंगट्यांचा हा रंगीत खेळ रंगेल वैकुंठात जास्त रंगत असणार. कारण तिथले क्रीडापटू तर पण लावून खेळतात. अरे आम्ही सुद्धा कित्येकदा पण लावूनच खेळतो की. उदाहरणार्थ अगदी कालचीच गोष्ट घ्या ना. आता कालची कशाला, अगदी आज आत्ता इथंच आपण पण लावून खेळू आणि या वैकुंठ स्तुती पाठकाचं तोंड बंद करून टाकू. पहाच म्हणावं आमचं क्रीडा चातुर्य, पण लावून अटीतटीनं खेळलेला खेळ. व्हावा प्रिये, तुझी ईर्षा, तुझा आत्मविश्वास, तुझा स्वाभिमान सर्व काही ठीकच आहे. तथापि मला वाटतं आज नको, आत्ता नको असंच ना. अरे हा प्रश्नच नाही. पण माझं परब्रह्मचिंतनाचा अनेक अजून अपुरं राहिलाय. ईश्य, त्याला मी नाही का म्हटलंय. तुमचं ते परब्रह्मचिंतन तिकडे तपोभूमी जाऊन खुशाल पूर्ण करावं. त्याला कितीसा वेळ लागणार. तोवर मी नारदाला फलाहार देते आणि सारीपट मांडून ठेवते. नारायण नारायण. ठीक आहे, जशी हृदयेश्वरीची इच्छा. माया नटीचं मन या नटेश्वरालाही मोडता येणार नाही. बरं आहे नारदा. सोहम याला म्हणतात आदर्श प्रेम. बाकी नटेश्वरांना खेळ खेळायचाच नव्हता. नाही, तुमच्या आग्रहा खातर तर ते खेळायला तयार झाले. नटेश्वरांचं तुमच्यावरती एवढं प्रेम आहे हे पाहून अगदी संतोष झाला. देवी, गंगा तर अगदी अर्ध्या वचनात दिसतात तुमच्या आजकाल. आजकाल? अरे आजकालच का, अगदी सर्व काल. वा, असं असेल तर फारच उत्तम गोष्ट आहे. पण काय देवी, या प्रेमाच्या बाबतीत म्हणजे ते असं आहे. अडखळतोस का, सांग ना. नकोच तो मगाचा विषय. नकोच ती प्रेमाची चर्चा. त्यापेक्षा तुमचं परस्परावरती निस्वार्थी निर्हेतुक असा प्रेम आहे हे आपलं मी मान्य करणंच बरं. म्हणजे तुला आमचं आदर्श प्रेम मनापासून पटलं नाही वाटतं. सांग, अगदी मनातलं खरं खरं सांग. मी कशाला सांगू. अहो, दशदिशा दाणारून टाकणारा गंगामाईचा गर्विष्ठ घोषच जणू साऱ्या जगाला ओरडून सांगतोय. काय सांगतोय? हेच सांगतोय की पार्वती देवींचं महादेवांच्यावरती अगदी अतुल प्रेम आहे. पण महादेवांचं मात्र पार्वती देवींवरती खरं खुरं प्रेम नाही. काय? माझ्यावर त्यांचं खरं खुरं प्रेम नाही? मुळीच नाही. अहो, कोणी झालं तरी हे असंच म्हणणार. काय? आता हेच पहा, त्या गंगेला काय, त्या गंगेला डोक्यावरचं उत्तम अंगावरचं उत्तम स्थान आणि तुम्हाला नारायण अंकावरचं गौण स्थान, दुय्यम स्थान. आता यावरून महादेवांचं तुमच्यावरतीच खरं खुरं प्रेम आहे असं आम्ही समजायचं का? नाही, आता तुम्ही काही म्हणालात तर जे काय समजायचं ते समजू म्हणा आम्ही. बरं, ते जाऊ दे. तुम्ही आपला सारीपाठ घेऊन या. तुम्हाला प्राप्त झालेलं ही दुय्यम स्थानाचं दुःख विसरायला ते सारीपटाचंच व्यसन योग्य आहे. घेऊन या सारीपाठ घेऊन या. अरे अरे, म्हणजे माझ्या बोलण्याने देवी मोठ्या चिंतेत पडलेले दिसत आहेत. नाही, तशी काही विशेष चिंता नाही. पण मलाच बहुमानाचा पट्ट आणि पद आहे हे मी तुला केव्हाही सिद्ध करून देईन. हा, हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुम्ही मुळीच पडू नका. का? अहो, काय पुष्कळदा भ्रमच सुखावा असतो. पतीच्या प्रेमाची कौशल्यानं परीक्षा पाहण्याऐवजी त्या पतीचं आपल्यावरतीच काय ते खरं खुरं प्रेम आहे अशा गोड संभ्रमात राहण्याचं कौशल्य, किंवा कौशल्याचा गोड संभ्रम, किंवा संभ्रमाचं गोड असं कौशल्य संपलं. हो, माझं कौशल्य संपलं. आता मी सारीपटच घेऊन येते. या तोपर्यंत तुमच्या आदर्श प्रेमाचं आणि आदर्श सारीपटाचं चिंतन करीत मी आपला इथेच बसून राहतो. नारद मुने, कैलासनाथ कुठे आहेत? महादेवी कुठे गेल्या? नंदिकेश्वरा, मी तुला सगळं काही सांगतो, पण तू एवढा प्रक्षुब्ध का? काय झालं का? काय व्हायचं काय राहिलंय? कैलासाचं अनुशासन पार रसातळाला गेलंय. ज्याला त्याला स्वातंत्र्याची धुंदी, जो तो मोडतो आमची बंदी. सर्वत्र भ्रष्टाचार माजलाय. अहो, माझी एकही बंदी यशस्वी झाली नाही हो. अरे, पण कोणत्याही नैसर्गिक प्रवृत्तीवर घातलेली बंदी टिकत नाही असा याचा अर्थ आहे की दुसरं काहीतरी कारण आहे. कारण अगदी उघड आहे. जो तो मला विचारतो, तुझी ही भांग बंदी आणि द्यूत बंदी जर महादेव पाळीत नाहीत, मग आम्हीच काय म्हणून पाळावी? बरोबर आहे. सांगा आता. श्रेष्ठीनेच जर आमचे शासकीय नियमाचे धाब्यावर बसवले तर कनिष्ठांना आम्ही कोणत्या तोंडानं शासन करणार? हो, बरोबर. श्रेष्ठींचा विचार एक आणि आचार दुसरा. मग आमचे कडक नीती नियम शब्दांच्या पोकळ बुडबुड्याप्रमाणे फटाफट फुटले तर त्या दोष कोणाचा? अर्थात श्रेष्ठींचा. मग जाऊ दे, तिकडे लक्ष देऊ नकोस. त्याकरता श्रेष्ठीना म्हणजे शंकर पार्वतीना तू धारेवर धरू नकोस, त्याला दुखवू नकोस.
अहो पण का दुखू नको? अरे श्रेष्ठीला तू जर का दुखवलंस तर तुझी सत्ता जाईल. बंदी घालायला तू कारभारावर तर राहायला पाहिजेस ना. म्हणून तुला मी एक सूत्र सांगतो. कोणते? राजकारणी लोकांनी बरं का, राजकारणी लोकांनी सदैव सत्ता सांभाळावी आणि नीतिमत्ता इतराला शिकवावी. मुनिवर्य, ही असली राजनीती तुमच्या वैकुंठात चालत असेल, पण मुनिवर्य माझ्या शासनात असला भ्रष्टाचार मी मुळीच चालू देणार नाही. तू एवढा अनुशासनाचा उपासक असून तुझ्या दृष्टीतून एवढी लहानशी गोष्ट कशी बरं सटकली? सटकली? कोणती सटकली? अरे मुहूर्त, चांगला मुहूर्त पाहिल्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला प्रारंभ करू नये असं धर्माचं अनुशासन आहे. आणि आज काही चांगला असा मुहूर्त दिसत नाही बाबा. म्हणजे आजची तिथी चांगली नाही? नाही, तिथी चांगलीच आहे, मग? पण आणखी 2-4 घटका पराभव नामक अनिष्ट योग संभवतो. पराभव योग? हा पराभव योग मी नवीनच ऐकला. बरोबर आहे, कारण तू आमच्या वैकुंठातल्या पंचांगातला आहे. तेव्हा तू माझ्यावर काही विसंबून राहू नकोस. इथल्या ज्योतिषाला चांगला मुहूर्त विचारू नये आणि तुझ्या महान कार्याची लहान गोष्टीमुळे हानी होऊ नये एवढीच माझी सदिच्छा. काय? उत्तम, हा, योग्य सूचना. हो हो मी आता जातो हा. आणि चांगल्या ज्योतिषाला चांगला मुहूर्त विचारून हो, येतो. जा जा जा. कारण मी कडक अनुशासनाचा पाईक आहे आहे, ना. शिवगणांचा नाईक आहे. आहे. नारायण नारायण. हा जर इथं थांबता तर यांनी द्यूतबंदीची कृती इथल्या इथंच करून दाखवली असती आणि माझं कलहनाट्य इथल्या इथं समाप्त करून टाकलं असतं. पण मुहूर्ताची मात्रा या अनुशासन भक्ताला चांगलीच लागू पडली. म्हणूनच माझ्या कर्तव्याचा आणि कलहनाट्याचा मार्ग मात्र मोकळा झाला. या या हे आले नाही अजून सारीपाट घेऊन? सारीपट घेऊन ना येतील तितक्यात. पण देवा, आज आपण सारीपट खेळणार. होय, देवींच्या इच्छेका तर अगदी पण लावून खेळणार. अगदी पण लावून खेळणार. यावरून एक वस्तू तिथे मात्र सिद्ध झाली. ती कोणती? लोक म्हणतात की गंगेपेक्षा गिरजेवरतीच अधिक आपलं प्रेम. नाही म्हणजे वामांकी पार्वती, हृदयाशी पार्वती, अर्धांगी पार्वती आणि देशोधडीला मात्र गंगा भागीरथी असं जे लोक म्हणतात ते खरंच असलं पाहिजे. मग लोक जर खरोखरच असं म्हणत असतील तर गंगेविषयीची माझी लोकोत्तर भावना त्यांना अजून कळलीच नाही असं म्हणावं लागेल. हो हो हो. पण त्या पा देवी आणि विजया सारीपट घेऊन इकडेच येत आहेत. या बरं, या या. विजया, तो सारीपाट इथं मांड पाहू. नाथ, जरा उशीरच झाला, पण चला आता आपण लगेच प्रारंभ करूया. प्रारंभ तर करूयाच, पण प्रिये, आज पण लावून खेळलंच पाहिजे का? हे काय बाई, आपलं मगाशीच ठरलं ना? हो, मगाशी ठरलं, पण हे मला पहा, वाटतं- अशी टाळाटाळ करायची असेल तर मी जातेच कशी इथून. थांब 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 पार्वती, थांब. माझं म्हणणं तरी नीट ऐकून घे. प्रिये, गिरिकन्ये, सुंदरी. चला, बोलू नका माझ्याशी. तुमच्या ओठात मध, कंठात हलाहल आणि पोटात कालकूट. थांब. तुझ्या रुसव्याचा रमरक्तिमा आधी डोळे भरून पाहू दे मला, आणि मगच आमचं हृदय तुझ्या कठोर पदाघातांनी चिरडून टाक वाटलं तर. आ हा हा, किती सुंदर दिसतेस तू. हे पहा, अशा स्तुतीनं मी कधीही फसायची नाही. पण लावून खेळणार आहात की नाही एवढंच सांगा. हे काय सांगायला पाहिजे? राजराजेश्वरी, हृदयेश्वरी, चलाव सत्वरी क्रीडा मंचकावरी. प्रिये, आज मी तुझ्यासाठी प्राणाचाही पण लावून खेळायला सिद्ध आहे. चल ये, बैस. वा वा. धर्मपत्नीसाठी, आपल्या लाडक्या पट्टलाडीसाठी प्राणाचेही पण लावून खेळणारे धन्य धन्य ते गौरी शंकर, धन्य धन्य ते गंगाधर. याला म्हणतात सुखी दाम्पत्य जीवन. याला म्हणतात पती पत्नीचं आदर्श प्रेम. या प्रेमाचा रंगलेला उधळण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे का? वा. जगताच्या विशाल सारीपटावर जो विशाल जुगार चालू आहे त्याचंच जणू काय हे प्रतीक. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणांचे ते तीनच फासे, त्रिगुणांचे ते तीनच फासे. चला चला तुझी विनादती, चला चला तुझी विनादती. कधी उलटे कधी सुलटे पडती, कधी उलटे कधी सुलटे पडती. उलटे पडती सुलटे पडती, कधी उलटे कधी सुलटे पडती. कधी रडविती कधी हासविती, कधी रडविती कधी हासविती. नर नरदाना कधी फिरविती, नर नरदाना कधी फिरविती. कधी मारती उद्धरती, कधी मारती उद्धरती.
भुवनपटी खेळ चालला भुवनपटी. पहा 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 हो पडले 12. छे छे हे तर पडले 11. पहा पहा हो पडले 12. पहा पहा हो पडले 12. छे छे हे तर पडले 11. 11 छे छे हे तर पडले 11. कधी वाकडे तेरा पडू दे, कधी वाकडे तेरा पडू दे. तीन तेरा वाजविती, तीन तेरा वाजविती. खेळ चालला भुवनपटी खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणांचे ते तीनच फासे, त्रिगुणांचे ते तीनच फासे. चला चला तुझी बिनादती, चला चला तुझी बिनादती. अग मार 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 चल उचल सोंगटी. थांब 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 ही रीतच खोटी. बार बार चल उचल सोंगटी, उचल सोंगटी. मार बार चल उचल सोंगटी. थांब थांब ही रीतच खोटी, थांब थांब ही रीतच खोटी. अशी रंगते घडी घडीला, अशी रंगते घडी घडीला. या खेळाची अटी तटी, या खेळाची अटी तटी. खेळ चालला भुवनपटी खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणांचे ते तीनच फासे, त्रिगुणांचे ते तीनच फासे. चला चला तुझी दिनादती, चला चला तुझी दिनादती. ठीक आहे नाथ, आता हार जितांचे डाव होऊ द्यात. जेवढं समदान तेवढं जिंकण्याचं, विषम तेवढं हरण्याचं. म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 पडले तर हार, असंच की नाही? तहार असंच केले. ठीक आहे. हा ठीक आहे. आता बरोबर 12 टाकून तुझा चंद्रहार जिंकून टाकतो. हो, हो. नारदा हा. आता बरोबर 12 टाकणार आणि चंद्रहार जिंकणार. फक्त 10, 2, 12 पडले मात्र पाहिजेत. 12 12 12 12 12 12 12 12. नारायण नारायण हे तर पडले वाकडे 13. विजया उचल सगळ्या वस्तू. काही काळजी नाही. आता हा आमचा विजयशाळी त्रिशूळ आणि डमरूपणाला लावला. बहुत उत्तम. हे पा आता 10, 2, 12 टाकते आणि तुमचा विजयशाली त्रिशूळ आणि डमरूच जिंकते. हो. ऐकलंस नारदा? हो ऐकलं ना ऐकलं ना. आता 10, 2, 12 टाकणार आणि विजयशाली डमरू आणि त्रिशूळ जिंकणार. हा. आता 12 आता 12 पडतात. मगाशी 12. 12. चल 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 विजया उचल तो त्रिशूळ आणि डमरू. थांब 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 सावकाश उचल सावकाश उचल, नाहीतर दुखापत व्हायची. अरे अरे मोठमोठ्या राक्षसांच्या उरात धडकी बरोबर हा त्रिशूळ देवीने 10, 2, 12 टाकून जिंकला की. अरे जिंकू दे, त्यात मला आनंदच आहे. पण तू मध्ये 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 बडबड करू नकोस. त्यामुळे माझी एकाग्रता भंग पावते आणि सारखा मी हरतोय. पहा. नारदा गप बस रे बाबा. स्वारीना उगीच चिरडीवर यायला निमित्त नको. नाथ खेळावा आता. मी आज सारे काही जिंकून घेणार आहे. पाहूयाच. सारीपाट तर जवळच आहे. आता मी माझ्या पिनाक धनुष्यासह सर्व आयुध, नंदी, शृंगी, भृंगीसह सर्व शिवगण, व्याघ्रांबर, चंद्रकोर इत्यादिकांसह सर्व माझे वस्त्रालंकार मी पणाला लावतो. उत्तम. मीही माझे एकूण एक अलंकार पणाला लावते. घ्या घ्या फाशी घ्या फाशी घ्या. हा आता बरोबर 16 पडणार. हो मगाशी 12 पडले आता 16. 16. आता 16 16 पडल्या 16 पडल्या 16 16. 16. मग काय करा सर्व काही गोळा. हो सारं काही गोळा करते. देवीने सर्व वस्तू जिंकल्या. देवींचा विजय झाला. देवींचा जय जयकार असो. हा भुज्या, पार्वतीचा जय जयकार करू नकोस. का? जय जयकार करायचाच असेल तर तो या स्थितप्रज्ञ शंकराचा कर. म्हणजे म्हणता तरी काय? पराभूतांचा जय जयकार. हरलेल्यांचा जय जयकार. देवा
तुमच्या या गौरीशंकरांच्या आदर्श कैलास राज्यात हरलेल्यांचा जय जयकार करण्याची नवीनच प्रथा सुरू झालेली दिसते. मुळीच नाही. नारदा, मी शांत राहून तुझा पराभव केला म्हणून माझा जय जयकार व्हायला पाहिजे. आपण शांत राहिलात आणि माझा पराभव केलात. होय कलहराज, तुमचाच पराभव. आमच्यात कलह लावण्याच्या उद्देशानं आपण मुद्दाम वैकुंठावरून कैलासावर आलात, पण तुमचा उद्देश मुळीच सफल झाला नाही. उलट आमच्यात कलह न लागता खेळ किती मनोरंजक होऊ शकतो हे माझ्या धीरोदात्त खेळाडू वृत्तीनं सिद्ध केलंय. या माझ्या महापराक्रमाबद्दल माझा जय जयकार करा आणि तो थेट वैकुंठापर्यंत पोचवा. देवा, तुमचं हे जय जयकाराचं शांकन भाष्य मुळातच घसरलंय. ते कसं काय? अहो, कोणताही खेळ मनोरंजक झाला की नाही हे स्वतः खेळाडूंनी सांगायचं नसतं, तर त्याचा निर्णय माझ्यासारख्या सुबुद्ध रसिक मार्मिक प्रेक्षकाला द्यायचा असतो. तुमचा खेळ अटीतटीचा झाला, पण तो मनोरंजक झाला की नाही हे मात्र अद्याप ठरायचं आहे. होय नारदा, तुझाच युक्तिवाद बरोबर आहे. यांच्या सर्व वस्तू जिंकल्या विना हा खेळ मला तरी मनोरंजक वाटणार नाही किंवा त्याची यशस्वी अखेरही होणार नाही. प्रिय, अखेर झाली आहे, खेळ संपलाय. आता पणाला लावण्यासाठी एकही वस्तू माझ्याकडे उरलेली नाहीये. नाही कशी? अत्यंत महत्वाची गोष्ट उरली अजून. काय? प्राणाचाही पण लावून खेळायला बसलेला गंगारमणांच्या जवळ अशी कोणती वस्तू उरली आहे की यावत कालपर्यंत त्यांनी ती पणाला लावलेली नाही? ती वस्तू म्हणजे एकच, गंगा. काय गंगा? शंकराला शिरोधार असलेल्या गंगा देवी? होय, गंगाच. नाथ, मी माझी 10ही आयुध पणाला लावते आणि या अखेरच्या डावात तुम्ही गंगाच पणाला लावली पाहिजे. नाही, मी गंगेला पणाला लावू शकत नाही. ते का? कारण ती जगाच्या उद्धारार्थ मी शिरोधार्य मानली आहे. असं? गंगा जगाच्या उद्धारासाठी? आणि ती चंद्रकोर जी तुम्ही आत्ताच पणाला लावलीत ती काय जगाला चटके देण्यासाठी धारण केली होती? देवी महादेवांची एवढी हार झाल्यानंतर त्यांचं मस्तक शांत राहण्यासाठी त्यांची लाडकी गंगा राहिलं का त्यांच्या डोक्यावर? ते शक्य नाही. नाथ, आपण गंगा पणाला लावल्याशिवाय हा खेळ पूर्ण होणार नाही. पार्वती, अगं सामान्य स्त्रीप्रमाणे हा भलताच हट्ट धरणं तुझ्यासारख्या असामान्य आदर्श पत्नीला शोभत नाही. आणि एखाद्या सामान्य पुरुषाप्रमाणे दिलेलं वचन मोडणं आपल्यासारख्या लोकोत्तर महापुरुषाला शोभतं का? पण देवी, महादेवांचं एवढंच वचन होतं ना की मी प्राणाचाही पण लावून खेळीन. झालं तर मग अहो, प्राणाचाही पण लावून खेळायला जरी गंगारमण तयार असले तरी प्राणापेक्षा प्रिय असलेला गंगेचा पण लावायला ते मुळीच वचन बद्दल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. माझं म्हणणं तेच आहे. हो. नारदा, मी गंगेला पणाला लावायचं वचन हिला कधीही दिलं नाही. हो. त्यामुळे वचनभंगाचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्नच येते. महाराज, उगाच शब्दात छल का? याहुनी मोठं वचन तुम्ही पूर्वीच मला एकांतात दिले. तू म्हणशील तर लाडके, गंगेला तुझी बटीक करीन असं तुम्ही अनेकदा म्हणालात. त्या एकांतातल्या वचनाला जागा आणि तुमचं माझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी, माझा धर्मपत्नीचा पट्टरणी पदाचा मान सिद्ध करण्यासाठी गंगा पणाला लावूनच हा खेळ पूर्ण झाला पाहिजे. हा खेळ अपूर्ण राहिला तरी चालेल, पण तुझ्या सवती मत्सराच्या आगीत गंगेचा बळी देऊन तिचा अपमान मुळीच करू शकत नाही. अपमान? साध्या मनोरंजक खेळात गंगा पणाला लावणं म्हणजे तिचा अपमान काय? होय होय, अपमान, निखालस अपमान. धन्य धन्य गंगादास. मग पूर्वी एका राक्षसाला, त्या भस्मासुराला वरदान देताना आपल्या धर्मपत्नीचं माझं दान तुम्ही खुशाल देऊन टाकलं. तेव्हा काय तुम्ही माझा सन्मान केला होता? त्यावेळी तुमच्या मनाला माझ्या अपमानाची जाणीव सुद्धा झाली नाही. आणि आताचं वेगळं, त्यावेळीचं वेगळं. तेव्हा वरदान देण्याचा प्रश्न होता, आता पण लावण्याचा प्रश्न आहे. ते काही असलं तरी गंगा पणाला न लावणं म्हणजेच माझा अपमान. महाराज, असा पक्षपात करणं आपल्यासारख्या. बस कर तुझं हे जळजळीत वागबाण. त्यामुळे माझा सात्विक संताप भडकून उठला तर सारं विश्व भस्मसात होऊन त्याचा वैराण वाळवंट होईल, हे लक्षात ठेव. आणि आपणही लक्षात ठेवा, सारं विश्व जाळून त्याचा वैराण वाळवंट करण्याचं विनाशक सामर्थ्य तुमच्यात असेल तर त्या वैराण वाळवंटात नंदनवन फुलवण्याची विधायक शिवशक्ती माझ्यात आहे. धरतीचा मानदंड असलेल्या, अचलत्वाविषयी प्रसिद्ध असलेल्या पर्वतराज हिमालयाची कन्या आहे मी. तपस्वी पर्वतनंदिनी आहे मी. पर्वतनंदिनी आहेस खरी, म्हणूनच पर्वताच्या प्रस्तरासारखं तुझं अंतःकरण अत्यंत कठोर आहे. निर्दय लोभिष्टे, गंगेला बटीक करण्यासाठीच तू हा द्यूत क्रीडेचा कपट व्यूह रचलास. अरे अरे अरे, स्त्रीच्या पाषाण हृदयाचं, विषारी वंचकतेचं, क्षुद्र मनोवृत्तीचं आज खरं खुरं दर्शन घडलं आणि मनोमनी पटलं. मूर्तिमंत वंचकता, मूर्तिमंत वंचकता, मूर्तिमंत वंचकता, नारी जात सारी, नारी जात सारी, मूर्तिमंत वंचकता. हसत पुरुषाला, हसत हसत पुरुषाला, फसवितेच नारी, फसवितेच नारी, मूर्तिमंत वंचकता, मूर्तिमंत वंचकता. मधुर
हास्य भारी मधुर वदन मधुर वचन मधुर वदन मधुर वचन मधुर हास्य भारी परिविखार अंतरात वसत घातकारी मूर्तिमंत वंचकता नारी जात सारी मूर्तिमंत वंचकता जा जा मुनिवर्य, त्यांना घेऊन या माघारी. छे मी तर मुळीच जाणार नाही, कारण मला ते देवींचा अभिमानी समजतात. आणि गंगाधर तर काय मस्तक शांत करण्यासाठी गेले असतील गंगादेवींच्या गादी प्रासादात. मी मुळीच जाणार नाही. तर मग देवी तुम्हीच जा ना, कारण ते भलतेच संतापलेले दिसतायत. तुमच्या मस्करीची अशी कुस्करी होईलचं वाटलं नव्हतं. मस्करी? मी ग काय अशी मस्करी केली की त्यांनी एवढा अकांड तांडव करावा? जळो हा स्त्री जन्म. पतीची पर्वता एवढीही चूक कोणाला दिसत नाही, पण पत्नीच्या मस्तकी चुकीचं खापर फोडायला जो तो आपला तयार. चालायचंच. जगातल्या सर्व पतिराजीची ही नेहमीची युक्ती आहे. बाजू अंगावर आली की डोक्यात राग घालायची आणि आपलं काय ते खरं करायचं. महादेवाला वाटत असेल डोळे पिंजारले, डोळे लाल केले, पाय डाण आपटले की पार्वती ताबडतोब आपल्या पायाशी शरण येईल. पण तुम्ही असंच मला घट्ट ठेवा आणि महादेवाला दाखवलंच द्या की ही व्याघ्रेश्वरी दुर्गा अशा सोंगा ढोंगाने डळमळणारी कुणी स्त्री नाही. छे जळणं किंवा जळफळणं हे सामान्य मनाचं लक्षण आहे. महादेवांचं संतप्त तांडव थांबवून त्याला जिंकण्याचा अगदी सोपा उपाय आहे. तो कोणता उपाय? तो सोपा उपाय म्हणजे हा की आपण गोमंतकात जायचं वगैरे. अरे पण नारदा, हा उपाय फसला तर काय, तर अग्निकाष्ठ भक्षण करण्याच्या अंतिम उपायाला तुम्ही सिद्ध आहातच. पण असामुळे प्रश्नच येणार नाही. शक्तीपुढे शिवाचं काहीही चालणं शक्य नाही. तेव्हा आता तुमचा पण नको. आता महादेवाला जिंकायचं हाच एकमेव पण. अहो, गिरिराजाची ही नंदिनी, अखिल जगताची सर्वश्रेष्ठ स्वामिनी, शुंभ मर्दिनी, पतीच्या आक्रस्ताळीपणानं कुणी जळणारी किंवा जळफळणारी सामान्य अबला नाही, तर चंचल पतिराजाची खोड बुडण्यासाठी कर्तव्यनिष्ठ पत्नीनं काय केलं पाहिजे याचा समस्त नारीजाला आदर्श घालून देणारी महान शक्ती आहे. हे जगातल्या साऱ्या पतिराजाला एकदा कळू द्या. जा विजया, देवीला घेऊन जा. त्याला मी पुष्कळच उपाय सांगितलेत. गोमंतकात कसं जायचं वगैरे सगळं सांगितलंय. जा, त्याला घेऊन जा. देवी, तुम्ही आता तुमच्या उद्योगाला लागा. मी आता माझ्या पुढच्या उद्योगाला लागतो. नारायण नारायण. अखेर या कलहनाट्याची नांदी तर कडाळून घातली. जितमया. अरे, पण ज्या वैकुंठेश्वराच्या कृपेने मला हा पहिला विजय प्राप्त झाला त्याचाच मला जय जयकार केला पाहिजे. रमा रमण श्री रंग जय जय, रमा रमण श्री रंग, रमा रमण श्री रंग जय जय, रमा रमण श्री रंग, श्रीरंग 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 श्रीरंग. या गोमंतकात महादेवांचा शोध घेऊन बरोबर 7 दिवस झाले, पण अद्याप त्यांच्या अंतरंगाचा ठाव लागेल ते शपथ. शृंगेला वनेचराच्या वेशामध्ये त्यांच्या सेवा सगळ्या नियुक्त केलाय. देवीला तिकडे दूर अंतरावरती पर्णकुटी ठेवून दिलेला आहे. दोघांना एकमेकाच्या वास्तव्याचा पत्ता लागू दिलेला नाही. या प्रेमळ नवरा बायकोंची मनं विरहाने पुरेपूर विरघळल्याशिवाय आणि त्यांच्या मनाची तयारी झाल्याशिवाय ही 2 नवरा बायको एकमेकाच्या समोर येणं की ठीक नव्हे. हो, नाही तर ही प्रेमळ नवरा बायको नको त्या ठिकाणी नको त्या प्रकारे एक व्हायची आणि या नारदाची शेंडी मात्र त्यांच्या हातात जायची. ओम तत्सत. ओम तत्सत. अरे, महादेवांची स्वाली इकडेच येते वाटतं. छे मला ताबडतोब पर्णकुटीकडे गेलंच पाहिजे आणि पुढल्या योजनेला लागलंच पाहिजे. चला, नारायण नारायण. छे 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 छे. आज समाधी काही नीट लागली नाही. डोळे मिटून घेतले तरी ती पार्वतीच मनोचक्षू समोर आली. आणि ते साहजिकच आहे म्हणा, कारण अहंकाराच्या आहारी जाऊन तिनं माझ्याशी भांडण केलं असलं तरी तिच्या मधुर आठवणींनी काही माझ्याशी भांडण केलेले नाही. पार्वतीची आठवण मला येणारच. ती कितीही कठोरतेनं वागली तरी तिची ती विश्वमोहक सुंदरता मी कधीच विसरणं शक्य नाही. हा, ती सुंदरा गिरिजा, ती सुंदरा
गिरिजाती सुंदरा गिरिजाती सुंदरा गिरिजाती सुंदरा आठवते मजला मृदुला गिरिजाती सुंदरा गिरिजाती सुंदरा तिललना चिरयौवना तिललना चिरयौवना मृगलोचना बिंबाधरा प्रणय चतुराती सुंदरा गिरिजाती सुंदरा ती सुंदरा ती सुंदरा खरंच तिच्याहून तिची आठवणच अधिक चांगली, कारण त्या आठवणीची मनधरणी कधीच करावी लागत नाही. अगदी न बोलवता देखील ती माझ्या सेवेला सादर असते. पार्वतीला काही काळ तरी माझा विरह सहन होऊ शकेल, पण मला तिच्या आठवणीला एक क्षणभर विरहही सहन होऊ शकत नाही. ती माझी साथ कधीच सोडत नाही. देवा देवा देवा, ही एक वस्तू मी पार्वती देवींच्याकडनं आणली काय आहे. पार्वतीकडून? मग मला नकोच ती. जा, इथे प्रत्यक्षात भेटायला न येता अशी भेट पाठवते काय? जा, घेऊन जा परत. वाटलं तर तुकडे तुकडे करून टाक. खरंच घेऊन जाऊ का परत? अरे विचारतोस काय? जा म्हटलं ना. अरे जा म्हटलं ना. हो निघालो. इकडे इकडे. काय? पुन्हा तिच्याकडून अशी भेट घेऊन येशील आणि आठवण जागृत करशील तर ते चालणार नाही. तिने लाडी गोडी लावण्यासाठी पाठवलेली वस्तू घेऊन जा. जा म्हटलं ना. बस, मन असं पाषाणासारखं घट्ट केलं पाहिजे, म्हणजेच ती पाषाण होती पार्वती. नारदा, तू अजून गेला नाहीस? नाही, ती वस्तू म्हणजे ती आपलं ते समजलो समजलो. ती वस्तू परत तिच्याकडे नेणं तुझ्या जीवावर आलंय तर आण इकडे आण. नाही, मीच त्या वस्तूची वाट लावून टाकतो. आण इकडे. हो हो, मला वाटलंच होतं की ही वस्तू तुम्ही परत मागणार म्हणून. घ्या, तुमच्या कर्तव्य कठोर हाताने ही तोडून मोडून फेकून द्या म्हणजे झालं. अरे माझ्या कर्तव्य कठोर हाताने ही वस्तू तोडून मोडून फेकून द्यायची हा तर निश्चयच आहे. हो, पण ती फेकून देण्याआधी काय नारदा, ती वस्तू फेकून देण्याआधी अशी वस्तू तर तिने कोणती पाठवले हे पाहायला काय हरकत आहे? हो, पाहायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? हा तर मी तिला गेल्या त्रिपुरी पौर्णिमेला दिलेला नवरत्नांचा हार. या हारानं मला ती रम्य चांदणी रात्र आठवली. रम्य चांदणी रात्र आठवली म्हणजे या रत्नहारामुळं निर्धाराची खडगधारा बोथट झाली वाटतं. बाकी तसं झालं असेल तो उत्तम गोष्ट आहे, कारण या रत्नहारामुळे जगातल्या सर्वश्रेष्ठ नवरा बायकोचं सूत जर पुन्हा जुळलं. अशक्य, केवळ अशक्य. ती खूप सूत जुळू पाहिल, पण अशा युक्त्याने डळमळणारा आणि फसणारा मी नाहीये. आता या हारामुळे मला तिची आठवण थोडीशी जागृत झाली म्हणा, पण यापुढे त्याचं नाव काढू नकोस. नाही, हा रत्नहार मी घेऊन आलो असतो म्हणजे त्यांचा आठवण काढण्याचे प्रश्न आला नसता आणि त्यांचं नाव काढण्याचे प्रश्न आला नसता. पण काय करणार, देवीने असा की बिनतोड युक्तिवाद केला. युक्तिवाद? काय युक्तिवाद केला? त्या म्हणाल्या त्या दिवशी तुम्ही तो शृंगेबरोबर कटिबंध परत पाठवला. बरं, त्याचं काय आता? त्याची आठवण देऊन त्या मला म्हणाल्या, नाथांच्या प्रमाणे मी स्वाभिमानीच आहे, मी द्यूतात जिंकलेली वस्तू त्यांनी परत पाठवली. तेव्हा माझाही निर्धार हाच, मी द्यूतात जिंकलेली वस्तूच माझ्याजवळ ठेवीन. तेव्हा द्यूतात न जिंकलेला हा रत्नहार जो मी प्रेमाने तिच्या गळ्यात घातला होता, हो, जो मोठ्या प्रेमाने तुम्ही तिच्या गळ्यात घातलात तो हा रत्नहार घेऊन जा आणि त्याला म्हणावं खुशाल गंगेच्या गळ्यात नेऊन घाला. काय? तिनं असा कुत्सित रूप पाठवला? मग तुम्हाला आधी का नाही सांगितलंस हे? अहो, पण तूही तिच्या खोडसाळपणात सहभागी आहेस तर. खोडसाळपणा म्हणजे गंगेच्या आपणावरून कडाक्याने भांडणारी खोडसाळपणाचा आरोप माझ्यावर करायचा? नारायण नारायण, मला वाटलंच होतं की शेवटी तुमच्या कलहाचं खापर या नारदाच्या निष्पाप डोक्यावर तुम्ही फोडणार हे मला ठाऊकच होतं. देवा, पती पत्नीने परस्पर प्रेमाचे तंतू प्रमाणाबाहेर ताळू नयेत या ही सुखी संसाराचं रहस्य विसरून तुम्ही दोघेही कडाक्यानं भांडलात. हे काही माझ्या कोमल मनाला पाहवलं नाही, म्हणून मध्यस्थी करायला इथं आलो तर माझ्या कापडी खोडसाळपणाचा प्रहार, त्यापेक्षा हा रत्नहार घेतो. नारदा, इतका का वैतागतोस? आता वैतागू नको तर काय बरं करू.
अहो ज्यांचं करायला जावं बरं ते म्हणतात आमचंच खरं. देवा, तुम्हाला नवरा बायकोचे तत्वशून्य भांडण आज न उद्या थांबेल. तुम्ही नवरा बायको शेवटी एक व्हाल आणि या नारदाला कळ लावली असा डांगोऱ्याचा डमरू कैलासाच्या उंच शिखरावरून वाजवीत बसाल. मी देवीला म्हटलं, देवी, या रत्नहाराबरोबर असा कुत्सित निरोप पाठवण्याच्या ऐवजी आपण माझ्याबरोबर चलावं, काय म्हणतोस ना? महादेवांच्या पाया पडावं, त्याची क्षमा मागावी. धन्य नारदा, अगदी योग्य हो योग्य हो योग्य. हो हो हो. पण त्यावर त्या काय म्हणाल्या ते ठाऊक आहे का? काय म्हणाले? म्हणाल्या, कशाला, बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला. काय? ती मला खोकला म्हणाली? अहो मस्तक शूळ असं सुद्धा म्हणाल्या. इतकंच नव्हे तर माझ्यासारखी प्रेमळ आणि सुंदर बायको सोडून त्याला वाटतील 4 दिवस युगासारखे आणि येतील मुठीत नाक धरून पाया पडत. जातात कुठं? जातात कुठे काय? दुष्टे पार्वती, तुझ्याशिवाय मी रवरवात देखील जाईल, पण तुझ्याबरोबर स्वर्गातही येणार नाही. धन्य धन्य आपला हा दृढनिश्चय, आपला हा दृढनिश्चय यावत चंद्रजीवा कळो तळपत राहो. देवा, माझी आता मध्याला संधीची वेळ झाली. मी आता जातो. आपला क्रोध आवरा. महापुरुषांना एवढा क्रोध भरायला वे बरं. मी जातो. हो, पाहिजे तर ही एकतारी वाजवीत बसा, शांत हो, राहा. हो. पाहिजे तर ही एकतारी वाजवीत बसा. मन शांत ठेवतो हा. आणि ही एकतारी वाजवीत बसतो. हा हं. एवढा त्रिकालज्ञ मुनी असूनही या नाना नाटक सूत्रधाराच्या अंतरीच्या कळा या नारदाला, या कलह नाट्य सूत्रधाराला अजून कळल्याच नाही. या नटेश्वराच्या अंतरंगातील नाट्याचा रंग याला अजून उमगलाच नाही. म्हणूनच साऱ्या विश्वाची काळजी वाहणाऱ्या या विश्वनाथाची याला काळजी. अरे, ज्याच्या निश्वासातून वेद निर्माण झाले त्याला उपदेशाचे मंत्र ऐकवण्याची याची कोण धडपड? म्हणे, मन शांत करा आणि एकतारी वाजवीत बसा. अरे, सारं चराचर विश्व सुसंवादी संगीतानं झंकारित करणारा हा नादब्रह्माचा निर्माता या गोमंतवनात काय एकतारीच्या तारात छेडायला आलाय? जाऊ द्या, ही देखील एक शिवलीलाच आहे. छे 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 छे, धन्य आहे नारद मुनींची. मला वाटलं होतं या गोमंतक वनात विजयाचा सहवास यथेच्छ लाभेल म्हणून. हा, पण कसलं काय आणि कसलं काय. नारद मुनींच्या आदेशानुसार मी इकडं या वेशात यती महाराजांच्या सेवेला आणि ती तिकडं देवींच्या चाकरीला. भेट नाही, गाठ नाही, बोलणं नाही की काही नाही. हा, आमचा विरह सप्ताह आज पूर्ण झाला. आता ही एकतारी मला वाजवली पाहिजे. यती महाराज, तार तुटली वाटतं. आपण काही हरकत नाही, एक तार तुटली तर दुसरी बसवता येईल. तार म्हणजे काही नार नव्हे की बघी, नार सुद्धा दुसरी आणता येते म्हणा. तुला कित्येकदा सांगितलं की इथं या आश्रमात स्त्रियांचा विषय काढायचा नाही म्हणून. हो, त्याचं काय झालं? काय झालं? त्याचं असं झालं की सकाळी आपल्यासाठी भांग घोटून आणताना त्यातली थोडीशी की सगळीच खाऊन टाकली. मग साहजिकच आहे म्हणा. तरी सुद्धा यावेळी माझ्या तोंडून हा विषय निघाला नको. हा बायकांचा विषय. हो, कारण हा विषय काढला की आपण का संतापता याचं कारण मला कालच कळलं. काय कळलं? म्हणजे काय, या अरण्यातले अडाणी लोक आपली कुजबुजतात. पण काय कुसबुसतात? तशी कुसबुज कालच सुरू झाली. अहो, काहींचं म्हणणं तर असं, तर आपण खरे यतिराज नव्हेच, यतिवेश धारण केलेले साक्षात यतिवेश धारण केलेला मी कोण? साक्षात महादेवात. वैतागानं इकडे निघून आलात पार्वती देवींची विनाकारण भांडून. मी विनाकारण भांडलो? मी? भारे ने ते नको नको ती बोलली. नाही तो हट्ट तिनं सारीपटाच्या खेळात धरला आणि तरी म्हणे मीच विनाकारण भांडलो. अरे, हा कैलासेश्वर शंकर. नाही, तो शंकर बरं का, तो शंकर. असा उगाच भांडणारा देव नाहीये, समजलास? हो, समजलो. जा, आत्ताच्या आता या एकतारीसाठी नवे तंतू घेऊन ये. कुठून? नवे तंतू? पण यती महाराज, अहो तसं कशाला? त्यापेक्षा दुसरी एकतारीच घेऊन येतो म्हणजे झालं. छे, अशी सुंदर एकतारी या गोमंतवनात मिळणं तसं कठीणच आहे म्हणा. क्षमा करा यतिराज, या गोमंतवनात कशाचीही उणीव नाही. इथे सारं काही मिळतं. ह्या एकतारीचा गर्व एका क्षणात उतरवील अशी एकतारी आहे आणि एक नारी आहे. ती गाते सुंदर, नाचते सुंदर आणि दिसते तर त्याहूनही सुंदर. अशी आहे आमची ही सह्याद्रीची नंदिनी. आणि ज्या अर्थी आपण शांतपणे तिचं वर्णन ऐकून घेतलं त्या अर्थी माझी सहनशक्ती आणि संयम सिद्ध होतो. मूर्खा, तुझं बरळणं आता बंद कर. माझे परमस्नेही नारद मुनी इकडे येत आहेत, तेव्हा त्यांच्या पुढे असं काही बडबड नको. उभा राहा. कोण? धोंडू वलीचर? अरे, स्वामींची सेवा ठीक करतोस ना? हो स्वामी, आपल्याला दिलेला हा सेवक, हा धोंडू भिल्ल कसा काय? धोंडाच आहे, महामूर्ख, महान उद्धट आहे.
अतिशय डोकं फिरवणार आहे. जा 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 जा, नारद मुनींसाठी मधुर मधुर फळं घेऊन ये जा. हो हो आणि आपल्यासाठी शांता भिलिनीची एकतारी घेऊन येतो. शांता भिली हो मी तुझी ती मानलेली बहीण, हो ती गालबिडी तरुणी. हो. अरे तिची काय भानगड आहे. हो मुनिराज, भानगड वगैरे काय नाहीये. उगाच साशंक होऊन नसत्या भानगडे शोधू नका हो. म्हणे तिची काय भानगड आहे. मुनिवर्य, भानगड वगैरे काही नाही. आमच्या यती महाराजांची एकतारी तुटली म्हणून म्हटलं शांताराणीची नको घेऊन नको येतो. नको नको, कोणत्याही स्त्रीचा स्पर्श झालेलं वाद्य मला नको. मी एकतारीशिवाय भजन म्हणू शकतो की. ओ नाही पण तसं कशाला, त्या शांताराणीची एकतंत्र उत्तम असेल तर घेऊन येऊ द्या. नाही म्हणजे गोमूत्र शिंपडून आणलं म्हणजे झालं. हा. अहो पण मुनिवर्य, हा. अहो ते कसं शक्य आहे? का? ते कसं शक्य आहे? अरे पण का? अहो गाय ही सुद्धा स्त्रीच. हो. मग तिचं ते हे आमच्या यती महाराजांना माझी कुचेष्टा करतोस? माझी कुचेष्टा करतोस? क्षमा करा, क्षमा करा. ठीक आहे, जा. नारद मुनींसाठी मधुर मधुर फळं घेऊन ये जा. आता जातो आणि मुनिवर्यांसाठी गोड गोड गोमूत्र घेऊन येतो. महामूर्खा, नारद मुनींसाठी मधुर मधुर फळं घेऊन ये हो, आणि ते गोमूत्र आणलंस हो. तर ते गोड गोड गोमूत्र तूच पिऊन हो, टाक. जा, जा, जा. तसा चतुर आहे. हो. क्षमा याचना केली, हा. पाय धरले हो. की आमचा राग जातो, पटकन ओसरतो, याच्या लक्षात आलाय तर. हो धोंडा असला तरी चतुरच आहे. पण तुमच्या या उदार स्वभावातलं हे मर्म सूज्ञ म्हणणाऱ्या तुमच्या धर्मपत्नीच्या लक्षात येऊ नये ना. आता पुन्हा कशाला तिचा विषय. तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी रात्रंदिवस या सूरगंगेच्या तीरावर 7 स्वरांच्या स्वर्गीय हिंदोळ्यावर संगीत कलेच्या सौख्य समाधीत मन रमवतंय. गंगाधरा, तुमच्या वाग्गंगेतून प्रकट झालेला सुरगंगेचा महिमा ऐकून खरोखर माझे कान तृप्त झाले. अरे नवल नाही, सूरगंगेच्या नादब्रह्माचा अथांग महिमा कोणालाही वेळ लावेल असाच आहे. या अरण्यातील मुक्या हरणी देखील सूरगंगेच्या स्वरलहरींनी अगदी वेडावून जातात. खरंय खरंय. खरंय, अगदी खरंय. आमच्या शांताराणीला सुद्धा नाद ब्रह्माचा असंच वेळ आहे. यती महाराज, ही घ्या शांताराणीची एकतारी. मूर्खा, तुला कोणी सांगितलं हा नसता उपद्व्याप? कशाला आणलीस ही स्त्री स्पर्शाने दूषित झालेली एकतारी? अहो पण यती महाराज, आपण माझ्यावर का रागावता? मी नाही मागितली एकतारी. आपली एकतारी तुटल्याची वार्ता जेव्हा तिने माझ्या तोंडून ऐकली तेव्हा तिने आपण होऊन एकतारी दिली. म्हणाली अरे घेऊन जा, तेवढीच साधू संतांची सेवा. महामूर्खा, जिथं माझ्यासारखा साधा योगी देखील स्त्री संघ कसपटा समान मानतो, तिथं महायोगेश्वर कैलासेश्वर शंकर एका भिलिनीच्या मोहजालात पडतील होय. जा जा, ही एकतारी तिला परत देऊन ये. कोणत्याही स्त्रीचा स्पर्श दूरान्वयाने देखील जडायला नको आहे मला. महामूर्खा, नारद मुनीकडे का पाहतोय? नाही. जा देऊन ये. पण नटेश्वरा, महादेवा, सर्व स्त्री जातीवरती आपला एवढा राग का? समजा माझ्यासारख्या एखाद्या कलहपटूला कलह लावला तर सर्व मुली राजांना कलहपटू ठरवून तुम्ही शासन करणार की काय? नाही. नाही, पार्वती देवींच्या त्या रागाबद्दल मी समजू शकतो, पण याची आवाज स्त्री जातीला तुमचं काय बरं केलंय? नारदा, तुझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं मी सावकाश पण अगदी योग्य वेळी देईन बरं. पण आता या निष्फळ वादात वेळ घालवण्यापेक्षा त्या पहा, त्या पर्वत शिखरावर अनेक मत्तमयुरी नृत्य करतायत. त्यांचा तो उन्मादक नृत्य पाहण्यात मन रमणं बरं नाही का? हो, तुलाही असंच वाटतं ना? हे आपल्यालाही वाटतं ना. हो हो, मग आपण पुढे वा. ठीक आहे ठीक आहे ठीक हा. आहे. सोहम नारायण सो नारायण नारायण. कितीतरी दिवसांनी आज कुठे उसंत मिळाल्या हा सारीपट खेळायला. पण ती माझी प्रिय सखी जवळ नसल्यामुळे हा सारीपट अंतरला काय न अंतरला काय सारखाच. डाव कसा तो रंगणार नाहीच. बोल मित्रा सारीपटा, तू सुद्धा तिच्याच विरहाने इतका उदास झालायस ना? बोल सारीपटा, हा हा हा, ये. छंद नसे हा भला प्रिय करा, छंद नसे हा भला प्रिय करा, अहो प्रिय करा, नसे हा छंद भला प्रिय करा, नसे हा छंद भला प्रिय करा. प्रणयाचा सारी पट फसवा, प्रणयाचा सारी पट फसवा, प्रणयाचा सारी पट फसवा, प्रणयाचा सारी पट फसवा. झटपट हा उचला उचला, झटपट हा उचला उचला, झटपट हा उचला उचला उचला, झटपट हा उचला उचला. प्रिय करा, प्रिय करा, अहो
घडीचा डाव करील पाडा सोडायाची हाव प्रियकरा सोडायाची हाव प्रियकरा सोडायाची हाव प्रियकरा सोडायाची हाव सोडायाची हाव प्रियकरा नाही तर कटेला पुला गळा गळा कटेला पुला गळा गळा कटेला पुला गळा गळा प्रियकरा प्रियकरा अहो प्रियकरा नसे हा छंद भला प्रियकरा नसे हा छंद भला प्रियकरा अहो प्रियकरा अहो प्रियकरा असं काय करतेस हे विजया? हे बघ कितीतरी दिवसांनी आज कुठे उसंत मिळाले सारीपट खेळायला एक दोन डाव खेळूया ना असं काय बरं? नाही नाही आता खेळणं शक्य नाही का का शक्य नाही का शक्य नाही? इथे तुझा भावी कांत आहे आणि एकांतही हो आहे. आहे एकांत आहे पण त्या एकांताचा अंत लवकरच होणार आहे. का 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 मुनिवर्य नारद इकडेच यायला निघालेत. इकडे यायला निघालेत ना अजून आले नाही ना वाटेत त्यांना कितीतरी काम असतं तोपर्यंत दोन डाव नक्की होतील. सध्या काम नाही हे चल एक दोन डाव खेळूया ना तर दे बाई 10 2 12 मग सगळ्यांचे 3 13 उचल उचल घेऊन जा ते लवकर. हा आटप आटप. विजया तू जा देवींच्याकडे त्याला सांग मी सांगितल्याप्रमाणे नृत्य गायन करीत लवकर इकडे या. चल 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 जा. चल लवकर चल लवकर हा चल. तू कुठे निघालायस? नाही मी तिला जरा वाट दाखवायला जातो. तू जाऊ नको तिकडे. बरं. तू देवींच्याकडे जाऊ नको. तू जा त्या कदंब वृक्षावर बसलेल्या मदनाकडे. अहो मुनिवर्य कदंब वृक्षाकडे कशाला जायला हवाय? का? तो मदन कसा इथं या हृदयात थैमान घालून राहिलाय. प्रणय पिसाटा तुझं कवित्व खूप झालं. तू मदानाकडे जा. त्याला सांग भिल्ली मागे लागला शूलपाणी हा कर्तृत्वाचा डंका त्याच्या कृपेने गाजू दे. जा. जशी आहे. नारदा इतका रसिक कसा रे तू? त्या मयुरींचं ते उन्मादक नृत्य पाहण्यात तुझं मन रमलं नाही? एक थोडा वेळ रमलं पण तुमच्या चंचल वृत्तीचा नाच पाहून मात्र उभं घाला. उबग माझ्या तल्लीन चित्तवृत्तीचा उबग का रे बाबा? एका तोंडानं म्हणायचं की स्त्री संगत दुरान्वयी देखील नको आणि दुसऱ्या तोंडानं या मत्तमयुरींचा प्रणयपिंगा घटका पाहत बसायचं. त्यापेक्षा देवा त्यापेक्षा काय? त्यापेक्षा सरळ कैलासावर चला. नाही पार्वती देवीचं नृत्य नाही पाहा. नाही नाही ठरलं ते ठरलं. हा महेश्वर सूरगंगेच्या स्वरविलासातच दंग राहणार. आ हा 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 ओ हो हो हो. आ हा 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 हा. ओ हो हो. काय हा स्वरगंगेचा स्वरविलास. खरंच एकेका स्वरातून अमृताचे तुषार ओसंडत आहेत. नारदा कोण गाते रे? आता त्याची विचारपूस कशाला? असेल कोणी स्त्री कुणीतरी भिल्लीण अनार्य कुळातली सुरमंजिरी. हे बघ ती कुणीही असो भिल्लीण असो शबरी असो किंवा अनार्य कुळातील सुरमंजरी असो तिचे सूर
सुरवरांनाही वंद्यच वाटतील. असं म्हणजे काळ्या मातीतली रसरसलेली उसाची काठी निषिद्ध, पण त्यातला रस निषिद्ध नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला? नाही, कदापि नाही, कालच नाही. अगं मानलेली बहीण झालीच म्हणून काय झालं? त्या कोपिष्ट बाबांच्या तपोवनात मी तुला पाऊलही टाकू देणार नाही. मूर्खा. शापानं भस्म होऊन जाशील. येऊ दे तिला इकडे. अहो यती महाराज, असं काय करताय? जिची एकतारी आपण परत केली ती माझी मानलेली बहीण शांताराणी आली. अरे मग त्यात काय बिघडलं? स्त्री दाक्षिण्य म्हणून काय आहे की नाही? महामूर्खा, ब्रह्मचारी नारद मुनींकडे का पाहतोय? नाही. जा, तिला पाठवून दे. हो. तिचे मधुर गायन कधी ऐकन असं झालं मला. यती महाराज, आपल्याला मधुर गायनच ऐकायचं. हो, मधुर गायनच ऐकायचं. हो, मधुर गायन. या शांता राणीची म्हातारी आई, म्हातारी आई तिच्यापेक्षा धसपट सुरेल गाते. हो, काय तयारी आहे त्या म्हातारीची. हा, थांब. त्या म्हातारीची असू दे तयारी गाण्याची, पण यांची तयारी नाही त्या म्हातारीचं गाणं आपण ऐकायची. एकदा ऐका तर खरं. नको. जा, तूच ऐक जा. त्या म्हातारीचं गाणं तूच ऐक. बाकी देवा, एवढं मात्र खरं, ही शांताराणी तुमच्या सहवासातून जर का गात बसली ना, तर तुम्हाला पार्वती देवींची आठवण सुद्धा होणार नाही. खरंच तीच जर इथे आली, काय नारदा, हा, तीच जर इथे आली हं. तर पार्वतीची आठवण येईलच कशाला? काय नारदा, कराय की नाही? नारदा, त्या वेंधळाकडून काम होणार नाही. तेव्हा तूच तिच्या स्वागताला जा. ठीक आहे, मी तिच्या स्वागताला जातो. पण देवा, ही शांताराणी इथं आल्यानंतर तिच्या स्वरगंगेच्या स्वरविलासात दंग राहा. शृंगार विलासात नव्हे, ठरलं ते ठरलं. असं एकूण हे नाटक इथपर्यंत. ही आमच्या गोमंत वनातली कमळ. आमच्या वनराणीची ही भेट आवडली ना? आवडली, अतिशय आवडली. आवडणारच, कारण ती या वनराणीसारखी सुंदर आहेत, कोमल आहेत, त्यात भक्तिभावाचा पराग आहे, प्रेमाचा सुगंध आहे. हा, या सुंदर सुगंधानं मला आठवण झाली. कशाची? कुणाची? कमळादेवींच्या कमळाची. लक्ष्मीनारायणांच्या दिव्य प्रेमाच्या परागानं सुगंधित झालेल्या त्या कमळाची. पहा, आता देखील या शुभ्र कमळात घनश्याम श्री विष्णू दिसू लागले. तेव्हा वनबाले, तुला लक्ष्मीनारायणांचं एखादं भजन येत असेल तर म्हण पाहू. यतिराज, माझी सखी श्री शंकराची अनन्य भक्त आहे. ती केवळ सदाशिवाचीच भजनं गाते. असं म्हणजे रात्रंदिवस हिला त्या गंगाधर शंकराचाच ध्यास लागला तर? होय महाराज, आणि म्हणून तर आम्ही इथं आलो आहोत, कारण आपण आहात. मी कोण आहे? परमयोगी. शिवाय शांकरी संगीत विद्येत आपण पारंगत आहात अशी कीर्ती मी ऐकली. तेव्हा श्री शंकरांना भजनानं प्रसन्न करण्यासाठी आपली सर्व संगीत विद्या मला नियमानं शिकवावी, एवढीच माझी प्रार्थना. तथास्तु. पण त्यासाठी माझी एक लहानशी मागणी या वनराणीनं मान्य केली पाहिजे. कोणती मागणी महाराज? सह्यसुंदरी, तू इथं अष्टोप्रहर माझ्या सानिध्यात राहून तुझ्या भजनसुदेचा शीतल अभिषेक माझ्या हृदयावर केला पाहिजे. योगीराज, मी आनंदानं भजन म्हणून आपली अष्टोप्रहर सेवा केली असती, पण काय अडचण आहे? पण माझा साखरपुडा झालाय. शिवाय माझा नियोजित पती शिवाप्रमाणेच अत्यंत कोपिष्ट आहे. मी इथं रात्रंदिवस राहिले तर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल आणि तुमच्या आमच्या सकट साऱ्या अरण्याला आग लावून टाकील तो. बस इतकंच? बराच आग लाव्या दिसतो की तुझा नवरा. नुसतं आग लाव्याच नाही तर त्रिशूळाने युद्ध करण्यातही तो अत्यंत पटाईत आहे. वनबाले, तुझा नियोजित पती कितीही बलवान असला तरी तो या योगेश्वराहून खचितच सामर्थ्यवान नाही. तुझी खात्री पटवण्यासाठी तुझा हात धरून तुझ्या त्या नियोजित भिल्लपती समोर आत्ताच निर्भयतेने उभा राहून दाखवतो. चल ये माझ्या बरोबर. सोडा माझा हात. योगीराज, ज्याच्या हाती आपलं जीवन दिलं असेल त्याच्याच हाती आपल्या सर्वस्व देणं आम्हा भिल्ल स्त्रियांना आवडतं. सोडा म्हणते ना हात. ठीक आहे, तर मग हा सोडला तुझा हात. वनबाले, अजाणपणाच्या आहारी जाऊन तुला जायचंच असेल तर खुशाल जा, पण आपणून चालून आलेला शंकर प्राप्तीचा अमृतयोग वाया गेला म्हणून पाठीमागून पश्चाताप करू नकोस. जा, तुझ्या अजाणपणाला मी क्षमा केली आहे. तुला मी निघून जाण्याची अनुमती देतोय. देवी, आता कसं करायचं? आता काहीतरी करा. महाराज, मी जातेच, पण तत्पूर्वी विचारते, ह्या वनाच्या वनराणीला क्षमा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण न केलेल्या अपराधाला क्षमा करणारे आणि मला जाण्याची अनुमती देणारे? वाटलं तर जाईन, नाही तर इथंच बसून राहीन. वा, ती तर इष्टापत्तीच ठरेल.
तू इथं अष्टोप्रहर माझ्या सानिध्यात राहावं हीच तर माझी मागणी आहे. पण ती आमच्या या वनराणीला मान्य नाही. प्रथम परिचयातच योगीराजांच्या बेगडी साधुत्वाची ओळख पटल्यावर कोणतीही स्त्री अष्टोप्रहर तर राहोच, पण एक क्षण देखील त्याच्या वाऱ्याला उभी राहणार नाही. अगदी खरं. हे 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 कर्पूर गौर, वरून गोरे पान पण आतून भरपूर काळे. पण माझा नियोजित पती मात्र तसा नाही. आत एक बाहेर दुसरं असा त्याचा प्रकार नाही. लाडात आला तर मला डोक्यावर घेऊन नाचवतो. अगदी शंकर गंगेला डोक्यावर घेऊन नाचतात ना तसं. पण माझ्यावर संतापला की दाण 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 पावला आपटतो. अगदी शंकर संतापून तांडव नृत्य करतात ना तसं. काय तो हिरवट रानवट नवरा तुझ्यासारख्या सुकुमार पुष्पांगीवर देखील संतापतो? छे 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 छे. असं असेल तर त्याला पशुच म्हटलं पाहिजे. अहो, त्याला पशु म्हणा नाहीतर पशुपती म्हणा, पण आमच्या वनराणीला तो फार फार आवडतो. हो, कारण तो दांभिक नाही तुमच्यासारखा. भक्तिभावानं गान विद्या शिकायला आलेल्या वनबालेचा आसक्तीनं हात धरणारा तुमच्यासारखा मदनाचा दासानुदास नाही तो. काय मी मदनाचा दासानुदास? मी मूर्ख बिल्लिणी, इतक्या जवळ येऊनही तू मला ओळखलं नाहीस तर. डोळे असून आंधळी, कान असून बहिरी, बुद्धिमत्ता असूनही महामूर्ख. शंकराचे परमभक्त म्हणवतेस, इतक्या जवळ येऊनही मला न ओळखता त्या मदनाचा दासानुदास म्हणतेस. शंकराची अशी निंदा केल्याचं पातक कुठे फेडशील? अगं बाई, कोण शंकर? तुम्ही शंकर? होय होय, मीच शंकर. मदनाला दग्ध करण्याची अभूतपूर्व कामगिरी ज्यांनी करून दाखवली असा तो मदन गर्वहारी शंकर तो मीच. सारीपटाच्या खेळात त्या अहंकारी पार्वतीनं गंगेला पणाला लावायचा हट्ट धरला आणि म्हणून ज्याला इथं वेषांतर करून येणं भाग पडलं असा तो यती वेशधारी शंकर तो मीच. पार्वतीसारखी सुंदर बुद्धिमान स्त्री देखील गर्विष्ठपणाने किती मूर्ख होऊ शकते हे पूर्वी ज्यांनी अनुभवलं आणि इथेही तुझ्या रूपानं तेच मूर्खत्व पाहावं लागलं असा तो यती वेशधारी शंकर तो मीच. शक्य नाही. पार्वती देवींसारखी प्रेमळ, पतिनिष्ठ, अतिशय समंजस आणि शोषित पत्नी पतिदेवांशी भांडणं शक्यच नाही. कोण म्हणतो ती पाषाण होती पार्वती प्रेमळ आणि समंजस आहे म्हणून? तिच्यासारखी फटकळ, उद्धट आणि हट्टी स्त्री. हा महाराज, जशी आम्ही खऱ्या खुऱ्या शंकराची निंदा ऐकणार नाही तशीच पार्वती देवींची ही निंदा क्षणमात्र ऐकणार नाही. मीही तुझ्या तोंडून त्या पार्वतीची खोटी स्तुती ऐकून घेणार नाही. अरे कुठे ती लोभिष्ट पार्वती आणि कुठे तू लोभस वनराणी? कुठे ती सारीपटाच्या खेळात गंगेचा पणाचा हट्ट धरून तिला बटी करू पाहणारी मत्सरी पार्वती? हा 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 योगीराज, या सामान्य भिल्लिणीची स्तुती आणि पुन्हा त्या जगतजननीची निंदा. स्वतःला गौरी शंकर म्हणवता आणि त्या विश्ववंद्य पार्वतीची तिच्या अपरोक्ष अशी निंदा करता. मायावी महादेवा, निंदेचं कालकूट तुम्ही खुशाल अखंड धारण करा. आम्ही संगीत विद्येच्या अमृतासाठी अन्यत्र जातो. थांब महामूर्ख बिल्लिणी, या वनाची वनराणी, या तोऱ्यानं तूच इथे खुशाल थांब. मीच इथून निघून जातो अशा ठिकाणी की त्या सूर्यमंडळात निघून जातो की जिथं कोणीही माझ्यापर्यंत पोचून माझा मानभंग करू शकत नाही. मूर्ख स्त्री जातीची सावली देखील तिथे पडणार नाही. सारीपटाच्या खेळात त्या अहंकारी पार्वतीनं जसा मानभंग केला तसाच मानभंग तूही केला आहेस. दोघीही सारख्याच, अगदी तापदायक. जणू दोघींचं रूपरंग वेगळं पण अंतरंग मात्र अगदी एकच. म्हणूनच मला जशी तिची संगत नको तशीच तुझीही नको. आताच त्या सूर्यमंडळात जाऊ नका योगीराज, जाऊ नका. ठीक आहे, ठीक आहे. मी इथंच राहावं असं जर तुला वाटत असेल तर यापुढे माझा धिक्कार आणि पार्वतीचा जय जयकार करण्याचा मूर्खपणा मात्र करू नकोस. आणि आताच्या तुझ्या या विचारी वागताडण्याबद्दल माझे पाय धरून क्षमा माग. तसं झालं तरच मी इथं राहण्याची कृपा करेन, नाहीतर हा मी निघालो. थांबा थांबा योगीराज, आम्ही बोलून चालून अनार्य कुळातील अडाणी भिल्लिणी, त्यामुळे आपल्यासारख्या योगीराजांशी कसं वागावं आम्हाला कळत नाही. म्हणून काही वेडे वाकडे शब्द आमच्या तोंडून बाहेर पडले असतील तर ते आपण मनावर घेऊ नयेत. भक्तिभावानं गान विद्या शिकायला आलेल्या या शांता राणीवर अनुग्रह करावा. मी आपलं मन प्रसन्न करण्यासाठी नृत्य गायनाचा कारभार आपल्या चरणावर अर्पण करते, त्याचा स्वीकार व्हावा. पहा पहा हे कलकलते निर्धर, मधुपमधुर गुंजा रव करती फुलावरी सुंदर. धन्य जाहले हे गिरिकंदर.
छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी दरी दरी झंकारित करीही दरी दरी झंकारित करीही मदन धनुची दोरी मदन धनुची दोरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम निर्झर खळखळाज घुमवी पखवा निर्झर खळखळाज घुमवी पखवा गंधितः वनवात मुरलीची साथ गंधितः वनवात मुरलीची साथ मुरलीची साथ मुरलीची साथ मुरलीची साथ वदत महेश्वर अशी न पाहिली वदत महेश्वर अशी न पाहिली वदत महेश्वर वदत महेश्वर वदत महेश्वर वदत महेश्वर अशी न पाहिली वदत महेश्वर अशी न पाहिली वदत महेश्वर अशी न पाहिली नर्तन कुशल किशोरी नर्तन कुशल किशोरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी छमाछम 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 कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे छमाछम मत्त मयुरी कशी नाचे. तू तुझ्या नृत्य गायनात गुंतून मला आणलंस तरी कुठे. मी माझ्या कैलासावर तरी परत आलो नाही ना. ते मला काय ठाऊक. मी कुठं पाहिलाय तुमचा कैलास महाराज. आपल्याला काहीतरी भास होत असेल. ऐका ओ ऐका, कैलास राज्यातल्या सर्व शिवगण ऐका. स्वामींच्या अनुपस्थिती सर्व प्रजाजन रात्रंदिवस संगीत नृत्यात गुंग झालेले आहेत आणि धर्मकार्याचा लोप होतोय. म्हणून आम्ही संगीत नृत्य बंदी घालीत आहोत. हो छे छे, हा भास नव्हेच. मी माझ्या कैलासावरच परत आलोय. कैलास, माझ्यासारख्या शंकर भक्तांना वैकुंठाहून थोर वाटणारा कैलास. महाराज, आपण खरोखरीच शंकर असाल आणि माझ्या कला चातुर्याने प्रभावित होऊन कैलासावर परत आला असाल तर धन्यताच मानली पाहिजे. अगं, धन्यता तुला वाटत असेल पण मला नाही. कारण या शंकरानं इथं या कैलासावर एका भिलिणीसह प्रवेश केलाय हे जर त्या पार्वतीला कळलं तर. छे 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 छे, ती उर्मटमत्सरी पार्वती. तुम्ही शंकरच असाल तर पार्वती देवीना आनंदच होईल. पती मिलनाच्या आनंदात ती थोर स्त्री सवती मत्सर विसरून जाईल. नाही नाही नाही, तू त्या पार्वतीला ओळखलं नाहीस. आणि तुम्ही तरी कुठं ओळखलंय. मात्र मी स्त्री असल्यामुळं मला पार्वती देवींच्या हृदयाची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्या समोर उभा करून विचारणार आहे. देवी, एका सामान्य भिल्लेण्यावर अनुरक्त होणाऱ्या या पुरुषांच्या चंचल स्वभावाची तुम्हाला थोडी तरी कल्पना होती का. सावधान सावधान, कैलास रत्न बंदीभूषण नंदी महाराज येत आहे. हो सावधान. सुंदरी, तुझ्या कल्पना जल्पना पुरे. तो नंदी बहुधा इकडेच येतोय. तेव्हा दया कर, कृपा कर. एखादा अवघुंठा अंगावर घे आणि हे पहा, त्या मालती कुंजात लपून बैस. मी तिथे आलोच घटकाभरात. वा, बरेच आहात की. तुम्ही शंकर आहात की तस्कर. आपल्याच घरी आपल्याला चोरी काय म्हणून. अगं पण तो नंदी. खुशाल येऊ दे. प्राण गेला तर मी इथून हलणार नाही. सुंदरी, तू शिवभक्त आहेस ना, समंजस आहेस ना, हो. तेव्हा दया कर, कृपा कर. वाटलं तर मी तुझे पाय धरतो. अहो, हे काय करता. सामान्य भिलिणीच्या पाया पडता. गोमंतकात मोठी गर्जना केलीत. हा महादेव कुणाच्याही पाया पडत नसतो अशी गोमंतकात मोठी गर्जना केलीत आणि आता इथून पाहतो तर सामान्य भिलिणीच्या पाया पडता. भिलिणी, तुला तरी हे कसं रुचलं. अगं, महापुरुष आहेत ते. यांचं पाया पडलं तुला कसं रुचलं. जा, असा विचार करण्यापेक्षा इथून निघून जा. जातेच मी, पण एका अटीवर. आता कसली आली अट. तर काय. महाराज, आजवर पार्वती देवींपासून ते थेट माझ्यापर्यंत आपण सर्व स्त्री जातीला शिव्यांची लाखोली वाहिली.
त्याबद्दल आधी क्षमा मागा आणि स्त्री जातीनं आपल्याला पराजित केलं हे एकदा मान्य करा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मान्य केलं. पण एकदा जा तू. अगं अगं अगं, तिकडून कुठे चाललीस? इकडून जा. आणि हे बा, हं? हातात घेते चाळ. हो हो नारदा, अजून हे चाळ वाजतातच आहेत रे. काय करणार? ठीक आहे, मीच सोडवतो. हा हा हे घे, जा जा. अगं तिकडून कोणी निघाली? ह्या बाजूने जा. हा, आता पुन्हा कशाला परत आली? हो पण एक राहिलंच. आता काय राहिलं? आता काय राहिलं? महाराज, जिला तुम्ही पट्टराणी पदाचं आणि विवाहाचं वचन दिले त्या या शांताराणीला तुम्ही तिथं येईपर्यंत तुमचं चिंतन करण्यासाठी तुमच्या गळ्यातील जपमाळ द्या. ठीक आहे ठीक आहे, ही घे. आणि हे पा, मी तिथे येईपर्यंत माझ्याच नावाचा जप करीत बैस. जा, जप करीत बैस. जा जा. कोण? कैलासेश्वर गौरी शंकर स्वामींचा जय जयकार असो. पण छे 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 छे, चुकलो चुकलो चुकलो. जय जयकार तर कोणत्या तोंडाने करू? कारण नुकतंच माझ्या गुप्तचराकडून मला कळलंय की स्वामी कोण्या भिल्लीचा हात धरून निघाले. अरे देवा, महादेवा, अहो काय केलं हे? एवढा हा नैतिक निष्ठेचा अडप्पा. अरे मोठ्याने ओरडू नकोस. मी तुला सगळं नंतर समजावून सांगेन. जा पाहता जा पोहता इथलं. मी जातो. तेवढा पंचम सूर लावून ठेवलाय. टिपेतला. पण देवा, प्रथम हे मान्य करा की माझी ही भांगबंदी आणि द्यूतबंदी मोडल्यामुळेच हा सर्व अनर्थ ओढवला. ठीक आहे, मान्य केलं. जा पाहू आता एकदा. जा, चल. हा निघालो. आता मी मुळीच थांबणार नाही. पण देवा देवा देवा, जाण्यापूर्वी मला एकच आश्वासन द्या की यापुढे माझी ही सारीपट बंदी आपण कधीही मोडणार नाही. हे दिलं आश्वासन, नाही मोडणार. जा पाहू जा आता. पोहा आता. आता जातो. आता मुळीच थांबणार नाही. आता- कारण मी कडक अनुशासनाचा पाईक आहे. शिवगण देवा ते पुन्हा आलं. देवा, जाण्यापूर्वी मला एकच वरदान द्या. अहो, माझी एकही बंदी यशस्वी झाली नाही याचा मला अत्यंत खेद होतो. तेव्हा देवा, जाण्यापूर्वी मला असं काही वरदान द्या. ठीक आहे, आला माझ्या लक्षात. नंदिकेश्वरा, तुला वरदानच हवं आहे ना? होय. ये इथे. नंदिकेश्वरा, सध्या सत्ययुग चालू असल्यानं तुझ्या बंद्या तितक्याशा यशस्वी होणार नाहीत. पण पुढे एक असत्ययुग येईल. त्यावेळी तुझ्या बंद्यांचा धुमाकूळ अगदी बहराला येईल आणि ते बंदी घालणारे कारभारी, परोपदेशे पांडित्य करणारे वाचीवीर असतील आणि ते तुझ्याच नावाचा वारंवार जयघोष करतील असं मी तुला वरदान दिलं आहे. या वरदानानं मी धन्य धन्य झालो. धन्य धन्य झालो. जय शंकर, जय जय शिवशंकर, जय बंबोला. जा जा जा. अरे नारदा, आता हे फार झालं, फार झालंय. चल चल चल. देवा, मी जातो आता वैकुंठाला. तुमची दुर्दशा माझ्या चरिके पाहत नाही. त्या भिल्लींच्या काय पाया पडलात, त्या नंदीचं वागतान काय सहन केलं. काय करणार नारदा, परिस्थितीनं अगतिक झाल्यामुळे ही आपत्ती ओढवली. बरं, परिस्थितीने काही झालं नाही. ही सर्व आपत्ती तुम्हीच ओढवून घेतली. तरी मी तुम्हाला सांगत होतो, त्या भिल्लीला विवाहाचं वचन देऊ नका, पट्टराणी पदाचं वचन देऊ नका. हे दिलं खरं, पण पुढे काय? आता ते वचन पाळा. अहो, पार्वती देवीला घाबरत घाबरत विवाह सौख्य चाखणं त्या भिल्लींच्या लक्ष्मीलीला असेल तर सारं जग असं म्हणेल की महादेवांच्या महान चंचलतेमुळं ही मृगनगाला फसली फसली असं सगळं जग म्हणेल. चे चे चे, कशाला या प्रवासाची धनी झालात? इतो भ्रष्टा तितो भ्रष्टा सर्वतो भ्रष्टा असा प्रकार झाला. झालं ते झालं, हो नाही ते झालं, पण पुढे काय? पुढे काय? तिन्ही सुंदरींच्या मत्सर युद्धाची गंमत पाहत बसा. पार्वती देवी आणि गंगा देवी यांच्या जुन्या कलाला ही गोमंतकीय फोडणी फार छान आहे. नारदा, या कलहाची मौज पाहण्याचा साळसूद सल्ला देण्याऐवजी यातून माझी सुटका कशी होईल याचा काहीतरी उपाय शोधून काढ बरं. उपाय? हो हो, उपाय. देवा, मला भांडणं लावता येतात, मिटवता येत नाही. असं म्हणजे तुला या देवादी देवालाही सहाय्य करायचं नाही आहे तर ठीक आहे. तुला तुझ्या ब्रह्मचर्याचा, बुद्धिमत्तेचा आणि चातुर्याचा फार गर्व झालेला दिसतोय. तो एका क्षणात नाहीसा करण्यासाठी मी तुला शाप देतो की तू 1-2 नव्हे तर 3 सुंदरींच्या प्रेमात पडून. देवा, असा तिहेरी प्रेमाचा शाप मला काही देऊ नका. निदान तुझं ब्रह्मचर्य तरी अखंड ठेवा. ठेवतो, पण त्यासाठी माझं एक काम केलंस तर. ते कोणतं? ती शांताराणी त्या मालती कुंजात लपून बसली. बरं, त्याची कशी तरी समजूत घाल आणि गोमंतवनात जाऊन सोडून ये. पुन्हा गोमंतवनात? मी सांगतो म्हणून. मला गोमंतवनात परत नेणार? मग मला इथं आणलंच कशासाठी? तुला तिथे लपून बसायला सांगितलं तर इथे कशाला आलीस? माझा नुपूर पट्टा इथे घाईघाईत पडला, तो शोधायला आले. शोध शोध शोध, कारण तो जर त्यात पार्वतीच्या दृष्टीस पडला तर सारा कैलास डोक्यावर घेईल ती. शोध शोध. सापडला शांताराणी, तुझा चाळ सापडला.
सापडला तर मग द्याच तू लवकर. देतोच. हे नुपुरवटका, जा तुझ्या स्वामिनीकडे जा. अरे या मंजभाषिणीच्या सहवासानं तुझ्यात माधुर्य उत्पन्न झालं, म्हणूनच तुझा नाद ऐकण्याचा नाद लागला आम्हाला. आमचं मन चाळवणाऱ्या चाळा. मन चाळवणाऱ्या चाळा? अहो बळाला वेळा चाळा. पार्वती दिवे आल्या. काय पार्वती आली? पार्वती दिवे आला तर हा चाळा बरा नव्हे, देऊन टाका तो चाळा. ठीक आहे बाळा, देऊन टाकतो हा चाळा. द्या. हे घे. पण जरा थांब. या घुंगटानं तुझ्या सौंदर्याची ओढ घटण्याऐवजी दुप्पट वाढली आहे. म्हणूनच केवळ क्षणभर तुझा मुखचंद्र. हे काय गडे, चंद्र देखील ठराविक वेळीच प्रकट होतो म्हटलं. आलं माझ्या लक्षात. तो घुंगट मीच दूर करावा अशी तुझी इच्छा दिसते, जशी तुझी इच्छा. हा काय चमत्कार, हा काय चमत्कार. चंद्रवदने तू कोण? हे मला कशाला विचारता? तुमच्या या माळेलाच विचारा. ही माळच सांगेल की गतजन्मी जन्मदाता पित्याची पर्वा न करता केवळ तुमच्या प्रतिष्ठेसाठीच यज्ञकुंडात उडी घेणारी सती पार्वती ती मीच. कैलासाच्या राजमंदिरातच नव्हे तर स्मशानातही तुमची साथ कधीही न सोडलेली तुमची अमोघ शिवशक्ती ती मीच. डोक्यात विनाकारण राग घालून परागंदा झालेल्या आपल्या पतीला प्रेमरज्जूंनी घट्ट बांधून प्रेमाच्या तालावर नाचवणारी नटेश्वराची माया नटी पार्वती ती मीच. आणि देवा तुम्ही यांच्या पाया पडलात. नारायण नारायण. ऐकावं ऐका. स्थलदेवतानो वनदेवतानो ऐका. दाती तरुण धरून जगदीश्वर जगदंबेला शरण आली. हा नारदा, उगा शब्दशक्ती उधळू नकोस. म्हणजे सत्य सुद्धा बोलू नको, तुमचा महिमा गाऊ नको, सत्य सुद्धा बोलू नको. सत्य बोल, पण कठोर शब्दांनी बोललास तर स्वारी पुन्हा डोक्यात राग घालून निघून जाईल. नाथ, आता तरी सारा राग सोडणार ना? बोला ना. मी या अवगुंठनात राहिल्यानंच तुम्हाला प्रिय होणार असेल तर त्यातच दडून राहील, अथवा भिल्लीणीचा वेश तुम्हाला आवडत असेल तर जन्मोजन्मी भिल्लीणीचाच वेश धारण करीन. तुमचं प्रेम जिंकण्यासाठी या नारदाच्या सांगण्यावरून मी जे नाटक केलं त्यामुळे आपल्याला काही क्लेश झाले असतील तर त्याबद्दल शतशः क्षमा मागेन. पण आता राग सोडा आणि जसं त्या सारीपटाच्या खेळात मी तुम्हाला हरवलं तसंच ह्या जीवनाच्या सारीपटात मी तुम्हाला हरवलं हे एकदा पुन्हा मान्य करा म्हणजे झालं. ठीक आहे, ठीक आहे. तुझ्या चित्ताला आनंद होणार असेल तर मी हरलो असा अखंड जप करायला मी सिद्ध आहे. म्हणजे देवींनी तुम्हाला हरवलं हे सत्य सरळपणे मान्य करवत नाही वाटत. जे सत्य नाही तो हा शिव मान्य कसा करेल? म्हणजे काय देवा? नारदा, त्या गोमंत वनात वाघ अंगावर धावून आला असताना जिनं जय मंगलेश हा मंगलघोष केला, ती ही गिरिजा या गिरीशाला कधीतरी हरविल का? म्हणजे देवा हे तुम्हाला कसं काय कळलं? मला कसं काय कळलं? नारदा, त्या गोमंत वनात माझा संताप अधिक चेतवण्यासाठी तू मुद्दाम घेऊन आलेल्या या हारालाच विचार. हा रत्नहारच तुला सांगेल की हे सर्व नाटक या नटेश्वरानंच केलं आणि ते तुमच्याकडून करवलं. धन्य धन्य नटेश्वरा, धन्य आहे तुमची. म्हणजे त्रिभुवनात भोळे काय ते तुम्ही आणि कलहपटू काय ते आम्ही, असा आमचा लौकिक. पण तुमच्या कपटनाट्य निपुणतेनं आमचा हा लौकिक, आमची ही कला, तीच पार्वतीच्या गर्वहरणासाठी उपयोगात आणून सर्वश्रेष्ठ कलहपटू असा तुला झालेला गर्व नाहीसा करणारा महेश्वर तो मीच. पण देवा तेवढ्यासाठी पार्वती देवीला भिल्लीण बनवून त्यांना वनवासाचे कष्ट तुम्हाला देवले तरी कसे? अरे ती देखील एक शिवलीलाच. या मायानटीला वनराणीच्या रम्य रूपात पाहण्याचा आणि तिचे वन्य कलाशृंगार उपभोगण्याची या महेश्वराची हौस एरवी कशी भागली असते. आणि लक्ष्मीनारायणांना हीन लेखण्याचा आणि सौती मत्सराचा जो अपराध हिच्याकडून घडला त्याला गोड गोड शिक्षा कशी मिळाली असती? खरं आहे नाथ, या माया नटीचा अहंभाव आपल्या पुण्याने नाहीसा झाला. माझा पराभव मला मान्य केलाच पाहिजे. प्रिय, शिव आणि शक्ती एकमेकांना हरवत नाहीत तर एकमेकांना पूरक होऊन सारं विश्व चालवतात. म्हणजे देवा या शिवलीलेच्या नाटकाचं तात्पर्य काय? तर तुम्ही दोघेही जिंकला आणि आम्ही मात्र हरलो. नारदा, उगाच का विनय धारण करतोस? अरे शिवशक्तीच्या कलहनाट्यात सहाय्यभूत होणारा मूर्तिमंत भक्तिभाव तो. तेव्हा तुझा पराभव अशक्यच आहे. जिथे शिव तिथेच शक्ती, तिथेच भक्ती, जणू माझ्या त्रिशूळाची तीन अभिन्न पाते. शिव आणि शक्ती यांच्यामध्ये जर भक्ती नसेल तर सत्य, शिव आणि सुंदर असं म्हणून काही या त्रैलोक्यात उरणारच नाही. म्हणूनच आमचा सारीपटाचा खेळ सुरू असताना तू जे भजन म्हटलं होतंस
मला त्यात तेव्हा सुधारणा सुचली होती. ती कोणती देवा? शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपटी. खेळ चालला भुवनपटी. त्रिशूळाची जणू तीन चपाती. त्रिशूळाची जणू तीन चपाती. चराचरातून विराजती. चराचरातून विराजती. चराचरातून विराजती. चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर. चंद्र चंद्रिका अभिन्न सुंदर. तसे निरंतर गौरी शंकर. तसे निरंतर गौरी शंकर. जे ते गौरी ते ते शंकर. जे ते गौरी ते ते शंकर. एक रूप ते या जगती. एक रूप ते या जगती. शिवशक्तीचा भाव भक्तीचा खेळ चालला भुवनपटी. खेळ चालला भुवनपटी. त्रिशूळाची जणू तीन चपाती. त्रिशूळाची जणू तीन चपाती. चराचरातून विराजती. चराचरातून विराजती. आताच आपण ललित कलादर्श निर्मित रंगमंची आवृत्तीचं नभोनाट्य रूपांतर संगीत जय जय गौरी शंकर ऐकत होता. लेखक विद्याधर गोखले, संगीत वसंत देसाई. भूमिकेनुसार पात्र परिचय: नारद भालचंद्र पेंढारकर, शंकर शिवानंद पाटील, पार्वती माया जाधव, नंदी शहाजी काळे, शृंगी चंदू डेगवेकर, विजया जयश्री शेजवाडकर. संगीत साथ ऑर्गन गोविंदराव पटवर्धन, तबला भोजराज साळवे. या नभोनाट्याच्या सादरकर्त्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.